नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपले YBD अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीमधील शिपाई या पदासाठी संभाव्य प्रश्नपत्रिका क्रमांक 2 ही सोडून घेणार आहोत। या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने संपूर्ण प्रश्नपत्रिका आपण स्पष्टीकरणासोबत सोडून घेणार आहोत। ही प्रश्नपत्रिका इथं परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाची असणार आहे। मित्रांनो, ही प्रश्नपत्रिका आपण पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीतील 2026 चा जो शिपायाचा अभ्यासक्रम आहे त्याच्यानुसार आपण तयार केलेली आहे। तर यातील बहुतेक प्रश्न परीक्षेला येण्याची दाट शक्यता असणारे सर्व अतिशय महत्त्वाचे IMP प्रश्न आपण याच्यामध्ये ऍड केलेले आहेत। त्याच्या व्यतिरिक्त जी पण महत्त्वाची माहिती असतील त्याच्याविषयी संपूर्ण स्पष्टीकरण देखील याच व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, तर बघा मित्रांनो, स्पेशल पुणे जिल्ह्यासाठी जर म्हटलं तर आपण अशाच प्रकारच्या एकूण 10 संभाव्य प्रश्नपत्रिका तयार केलेल्या आहेत। तर बघा, टोटल जर म्हटलं तर 1 नंबरची, त्याच्यानंतर 2, 3, त्याच्यानंतर बघू शकता इथे 4 नंबरची प्रश्नपत्रिका तुम्हाला बघण्यासाठी भेटेल, 5, 6, ठीक आहे, अशा प्रकारचं 7, 8, 9, 10 अशा प्रकारच्या या 10 संभाव्य प्रश्नपत्रिका आपण तयार केलेल्या आहेत। याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण वगैरे दिलेलं आहे। प्रश्न झाला की त्याचं लगेच स्पष्टीकरण, ठीक आहे, तुम्हाला उत्तर स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे IMP पॉईंट जे पण असतील ते संपूर्ण या संभाव्य प्रश्नपत्रिकेमध्ये ऍड केलेले आहेत आपण। ठीक आहे, तर या संभाव्य प्रश्नपत्रिका तुम्हाला कशा भेटतील त्याच्याबद्दल सविस्तर माहिती पुढे व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे। जेव्हा या व्हिडिओमध्ये टोटल आपले 10 ते 12 प्रश्न सोडून होतील तर त्याच्यानंतर तुम्हाला या संभाव्य प्रश्नपत्रिका कशा भेटतील आणि त्याच सोबत आपल्याला नोट्स कशा भेटतील याच्याबद्दल माहिती दिली जाईल मित्रांनो। ठीक आहे, याच्या व्यतिरिक्त अजून महत्त्वाची माहिती देतो मित्रांनो। बघा, एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे, जो पण आपला क्लास होत असतो त्याच्याविषयी अपडेट तुम्हाला त्या ग्रुपवरती उपलब्ध करून दिले जातात। तर त्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून दिली, तर त्याला देखील जॉईन तुम्ही व्हायला विसरू नका। ठीक आहे, तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता आपण डायरेक्टली या प्रश्नपत्रिकेला इथं सोडवायला सुरुवात करत आहोत। या एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सर्व जे 70 प्रश्न आहेत मित्रांनो, त्या सर्व 70 प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण जाणून घेणार आहोत। तर बघा, आता पहिल्या भागाला इथं सुरुवात झालेली आहे मित्रांनो। याच्यामध्ये जर म्हटलं तर पहिले आपले जे 20 प्रश्न शेती पतपुरवठा व त्रिस्तरीय रचना याच्यावरील हे 20 प्रश्न तुम्हाला बघण्यासाठी भेटून जातील। तर बघा, यातील पहिला प्रश्न काय दिलेला आहे, ग्रामीण पतव्यवस्थेतील अतिदेय कर्ज म्हणजे काय? अतिदेय कर्ज म्हणजे काय मित्रांनो? थकीत कर्ज, म्हणजेच ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। थोडक्यात माहिती सांगायची जर म्हटलं तर ठरलेल्या मुदतीत कर्जाची रक्कम किंवा हप्ता परत न केल्याने ते थकीत कर्ज म्हणून गृहीत धरलं जातं मित्रांनो। आणि थकीत कर्जाला जर म्हटलं तर अतिदेय कर्ज असं देखील म्हणतात। थोडक्यात मग आपल्या भाषेमध्ये काय सांगता येईल मित्रांनो, जसे की कृषीसाठी आपण लोन घेतलं मित्रांनो, परंतु त्याचे जे हप्ते आहेत मित्रांनो, EMI जे असतात ते आपण न भरल्यात ते थकीत कर्ज म्हणजेच अतिदेय कर्ज म्हणून इथं गृहीत धरलं जातं मित्रांनो। आणि याच्यामध्ये जर म्हटलं तर अतिदेय कर्ज यालाच दुसरा शब्द काय मित्रांनो, ओव्हर ड्यू लोन। ठीक आहे, आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की ओव्हर ड्यू लोन म्हणजे काय, तर ते असतं मित्रांनो अतिदेय कर्ज किंवा थकीत कर्ज, हे आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे। ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, कृषी कर्जाच्या संदर्भात मार्जिनचा संबंध मुख्यतः कशाशी असतो? मार्जिनचा संबंध कशाशी असतो मित्रांनो? कर्जदाराचा जो हिस्सा असतो, ऑप्शन क्रमांक B हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे। याच्याविषयी थोडक्यात काय माहिती सांगता येईल मित्रांनो, कर्जासाठी आवश्यक असलेल्या एकूण खर्चातील काही भाग कर्जदार स्वतः उभारतो, तर ते या स्वतःच्या योगदानाला किंवा आपण म्हणू शकतो त्या कर्जाला मार्जिन असं म्हणतात मित्रांनो। ठीक आहे, अशा प्रकारचा आपण इथं कर्जाला नव्हे तर खर्च जो करतो मित्रांनो, तर त्या खर्चाला मार्जिन असं म्हटलं जातं मित्रांनो। थोडक्यात पुन्हा सांगतो, कर्जासाठी आवश्यक असलेला एकूण जो खर्च आहे मित्रांनो, त्या खर्चातील काही भाग कर्जदार स्वतः देत असतो मित्रांनो, तर त्यालाच जर म्हटलं तर मार्जिन म्हणतात मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या। थोडक्यात जर म्हटलं तर मार्जिन म्हणजे कर्जदाराचा स्वतःचा जो हिस्सा असतो, ठीक आहे, कर्जामधील, तो आपण म्हणू शकतो। ठीक आहे, तर त्याचाच अर्थ मार्जिन असा होतो। चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो। तर पुढील प्रश्न बघा, कर्जदाराची आर्थिक विश्वासार्हता तपासण्यासाठी कोणता घटक उपयुक्त ठरतो? तर या प्रश्नाचं ऑप्शन क्रमांक C म्हणजेच पत इतिहास हे उत्तर असणार आहे मित्रांनो। पत इतिहास म्हणजेच थोडक्यात क्रेडिट हिस्ट्री असं आपल्याला याचा अर्थ सांगता येईल मित्रांनो। माहिती आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, कर्जदाराने पूर्वी घेतलेल्या कर्जाची परतफेड कशी केली आहे याची माहिती पत इतिहासामध्ये मिळते मित्रांनो। आणि त्यामुळे जर म्हटलं तर कर्जदाराची विश्वासार्हता तपासण्यासाठी मदत होते मित्रांनो। ठीक आहे, तर त्याच्यामुळे उपयुक्त घटक आपल्याला सांगता येईल पत इतिहास, ज्याला म्हणतो आपण क्रेडिट हिस्ट्री मित्रांनो। थोडक्यात जर म्हटलं तर एखादा शेतकरी त्यांना शेतीसाठी कर्ज घेतलं मित्रांनो, ठीक आहे, आता त्या कर्जाची परतफेड त्यांनी कशा स्वरूपामध्ये केलेली आहे त्याचा संपूर्ण जो इतिहास आहे मित्रांनो, तो पत इतिहासामध्ये म्हणजेच क्रेडिट
क्रेडिट हिस्ट्रीमध्ये असतो मित्रांनो, त्याने योग्यरित्या सर्व जे हप्ते आहेत मित्रांनो, जे महिन्याला आपल्याला परतफेड करावी लागते, महिन्याला 6 महिन्याला जे कर्जाची परतफेड करावी लागते, तर ते हप्ते व्यवस्थित भरलेले असतील तर त्याचा क्रेडिट स्कोअर देखील चांगला असतो मित्रांनो. क्रेडिट स्कोअर चांगला कधी मानला जातो असा देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. तर जेव्हा 750 प्लस तुमचा क्रेडिट स्कोअर असेल मित्रांनो, तो चांगला मानला जातो, याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. आणि जर तुमचा 750 प्लस क्रेडिट स्कोअर असेल तर तुम्हाला कोणत्याही बँकेतून सुलभरित्या लगेच कर्ज उपलब्ध करून दिलं जातं मित्रांनो. परंतु याच्या खाली जर कर्ज क्रेडिट स्कोअर तुमचा असेल तर तुम्हाला कर्ज देखील कमी भेटतं आणि कर्ज मिळण्यासाठी तुम्हाला थोडा जास्त वेळ देखील लागू शकतो मित्रांनो. तर ही संपूर्ण जी गोष्ट मित्रांनो पत इतिहास म्हणजे आपल्याला क्रेडिट हिस्ट्रीमध्ये समजत असते मित्रांनो. आता इथं सांगितल्याप्रमाणे एखाद्या शेतकऱ्याने लोन घेतलं, त्याची परतफेड व्यवस्थितरित्या केली तर त्याचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो आपल्याला पत इतिहास आहे तो चांगला असेल मित्रांनो, आणि त्याला पुढील कर्ज देखील चांगल्या स्वरूपाने लगेच आणि सुलभरित्या उपलब्ध करून दिलं जाणार. आणि एखाद्यानं जर म्हटलं तर कर्जाची परतफेड योग्यरित्या केली नसेल, हप्ते थकलेले असतील तर त्याला पुढील कर्ज देखील लवकर भेटत नाही मित्रांनो, आणि त्याचा जो क्रेडिट स्कोअर आहे तो देखील खाली असतो मित्रांनो, 750च्या खूप खाली असतो. ही देखील गोष्ट लक्षात घ्या. याच्यावरती कसाही प्रश्न तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो मित्रांनो. पत इतिहास म्हणजेच थोडक्यात क्रेडिट हिस्ट्री हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न बघा, आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, कृषी कर्जात नैसर्गिक जोखीमचे उदाहरण कोणते? आता कृषी कर्जामध्ये आपल्याला नैसर्गिक जोखीमचं आपल्याला उदाहरण कोणतं सांगता येईल मित्रांनो? ऑप्शन क्रमांक डी दुष्काळ. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. थोडक्यात जर म्हटलं तर दुष्काळ, पूर, गारपीट यांसारख्या नैसर्गिक घटनामुळे शेती उत्पादनाचे नुकसान होते मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे जर म्हटलं तर कृषी कर्जाच्या फेडीसाठी परतफेडीसाठी त्याच्यावरती परिणाम होऊ शकतो मित्रांनो. तर त्याच्यामुळे कृषी कर्जात नैसर्गिक जोखीमचं उदाहरण आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? दुष्काळ. याच्यामध्ये दुष्काळ म्हणू शकतो, पूर म्हणू शकतो, गारपीट, ठीक आहे, जास्त पाऊस झाला, तर ही सर्व जर म्हटलं तर नैसर्गिक जोखीमचे उदाहरण आपल्याला सांगता येतील मित्रांनो. ठीक आहे, आणि नैसर्गिक जोखीम यालाच आपण म्हणतो नॅचरल रिस्क. ठीक आहे, आपल्याला हे देखील आपल्याला माहिती असायला पाहिजे, नॅचरल रिस्क आपण त्याला म्हणतो मित्रांनो. याचं उदाहरण जर म्हटलं तर दुष्काळ, पूर, गारपीट अशा प्रकारची उदाहरणं आपण सांगू शकतो. चला पुढील प्रश्न बघा, सहकारी पतसंस्थेतील भाग भांडवल कोणाकडून उभारले जाते? सहकारी पतसंस्थेतील भाग भांडवल कोणाकडून उभारले जाते मित्रांनो? तर सभासद. ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. सहकारी संस्थेत सभासद भाग घेतात आणि त्यातून संस्थेचे भाग भांडवल उभारले जाते, त्यामुळे सभासद हे संस्थेच्या भांडवलाची रचनेतील महत्त्वाचा घटक आहे असं देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो. थोडक्यात जर म्हटलं तर भाग भांडवल यालाच, ठीक आहे, भाग भांडवलात जर म्हटलं तर दुसरा शब्द कोणता आहे मित्रांनो? शेअर कॅपिटल. ठीक आहे, शेअर कॅपिटल हा दुसरा शब्द आहे मित्रांनो. इंग्लिशमध्ये आपण शेअर कॅपिटल म्हणतो मित्रांनो. ठीक आहे, थोडक्यात जर म्हटलं तर आपण याच्यामध्ये थोडक्यात माहिती बघितली, सहकारी संस्थेचे सभासद भाग घेतात आणि त्यातून संस्थेचे भाग भांडवल उभारले जाते मित्रांनो. ठीक आहे, त्यामुळे सभासद हे संस्थेच्या भांडवल रचनेतील एक महत्त्वाचा आपण म्हणू शकतो घटक आहे मित्रांनो. ही आता इतर माहिती आपल्याला या प्रश्नामध्ये बघण्यासाठी भेटेल. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा. आता पुढील प्रश्न आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो? सहकारी संस्थेतील राखीव निधीचा प्रमुख उद्देश कोणता? राखीव निधीवरती तुम्हाला प्रश्न येण्याची दाट शक्यता असणार आहे मित्रांनो. राखीव निधीचा प्रमुख उद्देश कोणता आहे मित्रांनो? आर्थिक स्थैर्य. ऑप्शन क्रमांक बी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात याच्याबद्दल काय माहिती सांगता येईल मित्रांनो? राखीव निधी संस्थेच्या आर्थिक मजबूतीसाठी ठेवला जातो, त्यामुळे भविष्यामध्ये आर्थिक गरजा आणि संभाव्य ज्या पण जोखीम असतील त्या हाताळण्यासाठी मदत होते मित्रांनो. तर यामध्ये आपल्याला राखीव निधीचाच इंग्लिशमधील अर्थ आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? रिझर्व्ह फंड. ठीक आहे, रिझर्व्ह फंड म्हणून आपण या इंग्लिशमधून आपल्याला या शब्दाचा अर्थ सांगता येईल मित्रांनो. आणि हा रिझर्व्ह फंड म्हणजेच राखीव निधी का ठेवला जातो मित्रांनो? संस्थेची आर्थिक मजबूतीसाठी ठेवला जातो. भविष्यामध्ये जर त्या संस्थेवरती आर्थिक जोखीम आली मित्रांनो, संकट आलं एखादं, तर ते हाताळण्यासाठी तो राखीव निधी इथं ठेवलेला असतो प्रत्येक संस्थेमध्ये. त्यालाच म्हणतात आपल्याला राखीव निधी म्हणजेच रिझर्व्ह फंड. आणि ते जर म्हटलं तर त्याचा प्रमुख उद्देश काय मित्रांनो? आर्थिक स्थैर्य. हे ऑप्शन या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल, म्हणजे संस्थेच्या आर्थिक स्थैर्याचा महत्त्वाचा आपल्याला इथं उद्देश सांगता येईल मित्रांनो रिझर्व्ह फंडचा. चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? कृषी कर्जाच्या बाबतीत कर्ज मर्यादा म्हणजे काय? कृषी कर्जाच्या बाबतीत कर्ज मर्यादा म्हणजे काय? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक सी म्हणजेच कर्जाची कमाल रक्कम. ठीक आहे, कर्ज मर्यादा म्हणजेच थोडक्यात त्या शेतकऱ्याला कितीपर्यंत कर्ज दिलं जाऊ शकतं, म्हणजेच कर्जाची कमाल म्हणजेच जास्तीत जास्त कर्ज त्याला कितीपर्यंत
दिलं जाऊ शकतं त्यालाच म्हणतात कर्ज मर्यादा. थोडक्यात आपल्या बँकिंग भाषेमध्ये कर्जाची कमाल रक्कम हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. एखाद्या कर्जदाराला विशिष्ट प्रकारच्या कर्जासाठी कितीपर्यंत कर्ज देता येईल यालाच कर्ज मर्यादा म्हणतात मित्रांनो. आणि इंग्लिशमधील जर म्हटलं तर कर्ज मर्यादा याला जर म्हटलं तर इंग्लिशमधील शब्द कोणता आहे मित्रांनो, क्रेडिट स्कोर. ठीक आहे, सॉरी क्रेडिट स्कोर नाही, क्रेडिट लिमिट. ठीक आहे, क्रेडिट लिमिट हा आपल्याला शब्द इथं बघण्यासाठी भेटेल. महत्त्वाचे मित्रांनो हे शब्द असणार आहे, कारण परीक्षेमध्ये तुम्हाला कधी कधी क्रेडिट लिमिट असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की आता कृषी कर्जाच्या बाबतीत क्रेडिट लिमिट म्हणजे नक्की काय मित्रांनो. ठीक आहे, तर आपल्याला सांगता आली पाहिजे कर्जाची कमाल मर्यादा. ठीक आहे, किंवा कर्जाची जी पण म्हणू शकतो रक्कम आहे मित्रांनो ती आपण इथं म्हणू शकतो, याच्यामध्ये गृहीत धरू शकतो. तर कशाही प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्याच्यामुळे आपल्या ज्या पण टेस्ट आहे त्याच्यामध्ये संपूर्ण स्पष्टीकरण आपण एकदम डिटेलमध्ये देत असतो. आणि नोट्समध्ये याच्यामध्ये जर विचार केला तर सर्व जे टॉपिकनुसार ज्या नोट्स आहेत आपल्या त्याच्यामध्ये अतिशय सरळ आणि सोप्या भाषेमध्ये समजेल अशा भाषेमध्ये आपल्याला बँकिंग भाषेमध्ये पण आणि आपल्या साध्या बोली भाषेमध्ये पण आपल्याला संपूर्ण डिटेलमध्ये सोप्या भाषेमध्ये माहिती दिलेली आहे मित्रांनो. ठीक आहे, तर तुम्हाला त्या कशा भेटतील त्याच्याबद्दल पुढे तुम्हाला माहिती मी देणार आहे. तर बघा पुढील प्रश्न काय दिलेला आहे, शेतकऱ्याच्या कर्जाची परतफेड क्षमता वाढवण्यासाठी कोणती बाब मदत करू शकते. तर कोणती बाब मदत करू शकते मित्रांनो, उत्पन्न वाढ. ठीक आहे, कुठे बघा उत्पन्न वाढ, तर ऑप्शन क्रमांक डी. ऑप्शन क्रमांक डी हे आपलं प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात काय सांगतील मित्रांनो, उत्पन्न वाढल्यास शेतकऱ्याकडे कर्जाचे हप्ता किंवा रक्कम जी परत करण्यासाठी अधिक निधी उपलब्ध होतो. तर त्याच्यामुळे हे जर म्हटलं तर ही आपली महत्त्वाची बाब इथं सांगता येईल मित्रांनो. शेतकऱ्यांची कर्जाची परतफेड क्षमता जी आहे मित्रांनो ती वाढण्यासाठी कोणती बाब मदत करू शकते, तर शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये वाढ झाली तर तो लगेच त्याचं जे कर्ज आहे किंवा जे हप्ते आहेत मित्रांनो ते फेडू शकतो, योग्यरित्या ते भरू शकतो मित्रांनो. ठीक आहे, तर अशा प्रकारची इथं याच्याबद्दल माहिती आपल्याला सांगता येईल. पुढील प्रश्न बघा, शेतकरी पतसंस्थेतील सभासदाने घेतलेल्या कर्जाची नोंद कोणत्या दस्तऐवजात केली जाते मित्रांनो. तर या प्रश्नाचं काय उत्तर असणार आहे मित्रांनो, कर्ज खाते. कर्ज खात्यामध्ये केली जाते मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. कर्ज खाते म्हणजेच लोन अकाउंट मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. ठीक आहे, कर्ज खाते म्हणजेच लोन अकाउंट. ठीक आहे, तर ती सर्व नोंद आहे मित्रांनो ती कर्ज खाते म्हणजेच लोन अकाउंटमध्ये केली जाते. सभासदाने घेतलेल्या कर्जाची रक्कम परतफेड, आता याच्यामध्ये फक्त नोंदच नाही तर नोंदीसोबत जर म्हटलं तर संपूर्ण आपल्याला जो इतिहास आहे तो असतो याच्यामध्ये आपण सांगू शकतो सभासदाने घेतलेले एकूण रक्कम किती आहे कर्जाची, ती परतफेड किती वेळेस परतफेड केली आहे. ठीक आहे, त्यासोबत व्याज किती झालेलं आहे इत्यादी सर्व गोष्टींची जी नोंद आहे मित्रांनो, संपूर्ण जो इतिहास आहे मित्रांनो ते कर्ज खातं म्हणजेच लोन अकाउंटमध्ये आपल्याला बघण्यासाठी भेटतं मित्रांनो. ठीक आहे, तर पुढील प्रश्न बघा, ग्रामीण व्यवस्थेत थकबाकी वाढल्यास संस्थेवर कोणता परिणाम होऊ शकतो. आता थकबाकी वाढली तर आपल्याला सांगता येईल ऑप्शन क्रमांक 3 म्हणजेच तरलता कमी होते मित्रांनो. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. जसं की आपण म्हणू शकतो थकबाकी कशाने वाढते मित्रांनो, आता संस्थेने ज्यांना पण कर्ज दिलेले असते शेतकऱ्यांनी त्याची परतफेड वेळेवरती झाली नाही मित्रांनो तर थकबाकी वाढते मित्रांनो. तर त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपली जी संस्थेची आहे मित्रांनो तर संस्थेवरती त्याचा काय परिणाम होतो मित्रांनो, तर आपण म्हणू शकतो तरलता कमी होते मित्रांनो. थकबाकी वाढणे म्हणजे संस्थेसाठी हे जोखीमचं काम आहे असं देखील आपल्याला सांगता येईल मित्रांनो. संस्थेवरती जोखीम वाढलं असं देखील आपण म्हणू शकतो, म्हणजेच तरलता कमी झाली असं देखील आपण इथे म्हणू शकतो. पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे, कृषी कर्जासाठी शेतकऱ्याच्या जमिनीशी संबंधित कागदपत्र कशासाठी तपासली जातात. तर कशासाठी मित्रांनो, मालकी पडताळणीसाठी. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात माहिती काय सांगता येईल मित्रांनो, जसं की एखाद्या शेतकऱ्याला शेतीसाठी कर्ज दिलं जाणार आहे मित्रांनो तर त्याचे जे पण डॉक्युमेंट मित्रांनो आहेत कागदपत्र आहेत ते तपासले जातात की तो शेतकरी आहे ज्याला पण लोन घ्यायचं आहे ज्याला पण कर्ज घ्यायचं आहे त्याची स्वतःची ती जमीन आहे की स्वतःची मालकी आहे की नाही ते तपासलं जातं मित्रांनो याच्यामध्ये. तर मालकी पडताळणीसाठी कागदपत्रे इथं तपासली जातात असं आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. म्हणजे जमिनीची कागदपत्रे मालकी हक्क किंवा पडताळणी करण्यासाठी आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, 12 नंबरचा प्रश्न इथं सुरू झालेला आहे मित्रांनो. आता हा प्रश्न बघण्या अगोदर तुम्हाला सांगितलं होतं आपण अतिशय महत्त्वाच्या पुणे जिल्ह्यासाठी टेस्ट देखील तयार केलेले आहेत आणि नोट्स देखील तयार केलेले आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे नोट्स असणार आहेत मित्रांनो आणि ह्या नोट्सची तुम्ही जास्त रिव्हिजन केल्यानंतर ठीक आहे प्रॅक्टिस केल्यानंतर या टेस्ट तुम्हाला सोडवायच्या आहेत मित्रांनो. दोन्हींचं स्वरूप कसं असणार आहे सविस्तर माहिती तुम्हाला सर्वप्रथम दाखवून घेतो मित्रांनो. तर बघा नोट्स जर म्हटलं तर सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला भेटून जातील आपल्या या नोट्समध्ये. याच्यामध्ये जर
म्हटलं तर शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनेची प्राथमिक माहिती म्हणा, बँकिंग सहकार म्हणा, सामान्य ज्ञान, चालू घडामोडी लेटेस्ट तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल मित्रांनो जुलैपर्यंतचं. त्यासोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था तुम्हाला भेटून जाईल सर्व. ठीक आहे. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर बुद्धिमापन चाचणी म्हणजेच बुद्धिमत्ताचे देखील तुम्हाला सर्व नोट्स भेटून जातील. सर्वात महत्त्वाचा जो विषय मित्रांनो हे दोन विषय असणार आहे, शेती पतपुरवठा त्रिस्तरीय रचनाची प्राथमिक माहिती आणि बँकिंग सहकार. तर याची देखील तुम्हाला डेमो दाखवून घेतो. याच्या स्वरूपामध्ये सर्व नोट्स आपण इथं उपलब्ध करून देतो मित्रांनो. नोटची एकत्रित किंमत असणार आहे 229. याच्यामध्ये बघा आपल्याला जर म्हटलं तर शेती पतपुरवठ्यासाठी आपण या नोट्स तयार केलेल्या आहेत. टोटल जर म्हटलं तर 200+ पेजेसचं हे PDF असणार आहे मित्रांनो. स्पेशल याच्यामध्ये हा एक विषय कव्हर केलेला आहे. त्या स्वरूपामध्ये बघा बँकिंग सहकारच्या देखील सेपरेट आपल्याला नोट्स बघण्यासाठी भेटेल. टोटल 150+ पेजेसचं हे PDF असणार आहे. अशाच प्रकारचे बाकीचे जेवढे पण विषय आहेत त्यांचे वेगवेगळे PDF तुम्हाला आपल्या नोट्सच्या स्वरूपामध्ये बघण्यासाठी भेटेल. तर आता याच्यामध्ये नक्की आपण कोणकोणते विषय कोणकोणते टॉपिक कव्हर केले ते तुम्ही इथं बघू शकता. इथं भाग 1 ते भाग 5 बघू शकता. इथं भाग 2 इथं सुरू झाला म्हणजे इथं भाग 1 भाग 2 त्याच्यानंतर इथं भाग 3 इथं बघा खाली आल्यानंतर त्याच्यानंतर भाग 4. ठीक आहे. 3 झाल्यानंतर भाग 4 इथं बघू शकता आणि त्याच्यानंतर पुढे बघा इथून वरती आल्यानंतर इथे भाग 5 इथं सुरू झालेला आहे मित्रांनो. जसे की पहिला भाग म्हणजे पहिलं प्रकरण आपल्याला या विषयामधील कोणतं घेतलेलं आहे, शेती पतपुरवठ्याची जी पण मूलभूत माहिती ती याच्यामध्ये दिली आहे. आता बघा किती डिटेलमध्ये कव्हर केले मित्रांनो, कारण 20 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर एकदम आपल्याला सोपे किंवा अवघड प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं वाचणं गरजेचं असणार आहे. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर पतपुरवठा म्हणजे काय, त्याची आवश्यकता काय, गरज काय, प्रकार काय आहे, प्रमुख प्रकार वगैरे, कर्जाचे प्रकार, याच्यामध्ये अल्पकालीन मध्यकालीन दीर्घकालीन सर्व माहिती. ठीक आहे. याच्याविषयी जर म्हटलं तर जे पण आपल्याला जर म्हटलं तर पतपुरवठा याच्याविषयी माहिती, महत्त्व काय आहे, गरजा काय आहे, स्रोत काय आहे, संपूर्ण काय माहिती याच्यामध्ये कव्हर केली. तर हे फक्त पहिलं आपलं प्रकरण म्हणू शकतो. तर अशाच प्रकारचे टोटल 10 प्रकरण आपण इथं पूर्ण केलेले आहेत मित्रांनो शेती पतपुरवठ्यामध्ये. तर हे 5 नंबरचं प्रकरण आहे. इथं 6 नंबरचं बघा शेती कर्जाचे प्रकार, याच्यामध्ये कालावधीनुसार अल्पकालीन मध्यकालीन दीर्घकालीन संपूर्ण डिटेलमध्ये माहिती. त्याच्या व्यतिरिक्त तुम्ही ही बघू शकता थोडक्यात ही आपली अनुक्रमिक आहे मित्रांनो. सर्व काही डिटेलमध्ये टॉपिकनुसार इथं आपण कव्हर केलेले आहेत नोट्समध्ये अतिशय डिटेलमध्ये. आता तुम्ही बोलू शकता की नक्की आपला अभ्यास तर आपल्याकडे अभ्यास करण्यासाठी खूप कमी दिवसाचा कालावधी आहे, तर हे 200+ पेजेस कधी वाचून होणार, तर त्यालाही इथं आपल्याकडे मार्ग आहे मित्रांनो. तर बघा तो मार्ग काय मित्रांनो, जसं की हे पहिलं प्रकरण सुरू झालं शेती पतपुरवठ्याची मूलभूत माहिती. आता त्याच्यामध्ये पहिला पॉईंट आपण इथं सुरू केला. ठीक आहे. पहिल्या पॉईंट विषयी संपूर्ण माहिती. इथं आपल्याला काय वाचायचं मित्रांनो, इथं IMP पॉईंट मी काढून दिलेत, ते IMP पॉईंट वाचायचे आणि खाली आल्यानंतर एक्झाम पॉईंट दिलेले आहेत मित्रांनो त्या भागावरती. ठीक आहे. तर बघा एक्झाम पॉईंट तुम्हाला इथं वाचून घ्यायचे आहेत मित्रांनो. आणि ते हे झाल्यानंतर लगेच महत्त्वाचे प्रश्न उत्तर ते पहिल्या भागातील पहिल्या पॉईंटवरती जे पण महत्त्वाचे प्रश्न उत्तर असतील ते लगेच तुम्हाला इथं बघण्यासाठी भेटतील. बघा लगेच प्रश्न उत्तर इथं सुरू झाले मित्रांनो. ठीक आहे. त्याच्यानंतर लगेच इथं जर म्हटलं तर पहिल्याच जो प्रकरण आहे आपला पहिलं प्रकरण त्यातील हा दुसरा पॉईंट इथं सुरू झाला मित्रांनो. ठीक आहे. आवश्यकता काय, तर याच्यामध्ये IMP पॉईंट हे सर्व झाल्यानंतर आपल्याला वैशिष्ट्य उद्दिष्ट एक्झाम पॉईंट आणि लगेच प्रश्न उत्तर त्याच्यावरती आपल्याला बघण्यासाठी भेटतील मित्रांनो. म्हणजे तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही डायरेक्टली ते हे प्रश्न उत्तर बघू शकता. ते तुम्ही जास्तीत जास्त कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करू शकता मित्रांनो. याच स्वरूपामध्ये ह्या संपूर्ण नोट्स आपल्याला भेटून जातील. इथं तिसरा पॉईंट सुरू झाला. त्याच प्रकारे बँकिंगचं देखील जर म्हटलं तर इथं बँकिंगचे विषय तुम्हाला प्रकरण दिसतील, इथं सहकारचे प्रकरण दिसतील. टोटल बँकिंगचे आपण इथं बघा बँकिंगचे 19 प्रकरण पूर्ण केलेत आणि सहकारचे 18 प्रकरण पूर्ण केलेत. या 18 आणि इथं 19 या सर्व प्रकरणांमध्ये सर्व जे महत्त्वाचे पॉईंट आहेत ना ते सर्व कव्हर केलेत मित्रांनो. जे की तुम्ही बघू शकता ही आपली अनुक्रमिका आहे मित्रांनो बँकिंग व सहकारची. बघा संपूर्ण डिटेलमध्ये दिले सर्व पॉईंट जे की तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. ठीक आहे. पटकन खाली घेतो मित्रांनो. बघा थोडक्यात बँकिंगचे 19 पॉईंट आणि सहकारचे इथं 18 पॉईंट आपण इथं प्रकरण इथं पूर्ण केलेले आहेत. आणि त्याच्या व्यतिरिक्त अत्यंत महत्त्वाचे IMP पॉईंट आहेत मित्रांनो बँकिंग सहकार. याच्यामध्ये RBI नाबार्ड त्याच्यानंतर MPCL वगैरे हे 50 पॉईंट मी सेपरेटली काढले, ते देखील इथं खाली दिलेले आहेत मित्रांनो याच नोट्समध्ये. आता याचा फायदा काय मित्रांनो, याच्यावरती नक्कीच प्रश्न विचारले जातात. जसं की RBIची स्थापना, राष्ट्रीयकरण म्हणा, त्याचसोबत कोणता ॲक्टनुसार झाली त्याच्याविषयी माहिती. तर अशा प्रकारची जी पण माहिती असेल ती लगेच या पॉईंटमध्ये कव्हर केली सेपरेटरित्या, म्हणजे कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन तुम्ही करू शकता. ठीक आहे. जसं की इथं बघा बँकिंगचं इथं पहिलं प्रकरण सुरू झालं, तर इथं बँकिंगची मूलभूत माहिती त्यातील हा पहिला पॉईंट, पहिल्या पॉईंट विषयी माहिती, IMP प्रश्न. ठीक आहे. प्रश्न उत्तर तुम्ही इथं बघू शकता. महत्त्वाची माहिती झाली, एक्झाम पॉईंट दिलाय. त्याच्यानंतर लगेच त्या जो आपला पहिला पॉईंट होता त्याच्यावरती महत्त्वाचे प्रश्न उत्तर तुम्ही इथं बघू शकता या स्वरूपामध्ये. लगेच इथं जर म्हटलं तर दुसरं इथं पॉईंट सुरू झाला, त्याच्याविषयी संपूर्ण माहिती. लगेच त्याच्याविषयी जर म्हटलं तर आपल्याला प्रश्न उत्तर या स्वरूपामध्ये. थोडंसं खाली घेतल्यानंतर लगेच आता बघा दुसरं प्रकरण इथं सुरू होईल मित्रांनो. थोडंसं खाली
घेतो. तर बघा बँकिंग सहकारचं दुसरं प्रकरण इथं सुरू झालं. प्रकरणाविषयी माहिती संपूर्ण डिटेलमध्ये स्पष्टीकरणासोबत माहिती दिली आणि लगेच त्याच्यावरती प्रश्न उत्तर. तर अशा प्रकारे डिटेलमध्ये विषयानुसार आपल्या नोट्स आहेत मित्रांनो, ज्याच्या माध्यमाने तुम्ही कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त अभ्यास करू शकता मित्रांनो. सर्व विषयांचे तुम्हाला अशा स्वरूपामध्ये डिटेलमध्ये नोट्स असतील मित्रांनो. याच्यामध्ये 7 ते 8 विषयाच्या नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जातील. आता बघा काय विद्यार्थी म्हणतील आम्हाला इथं मराठी नाहीये, इंग्लिश नाहीये, ठीक आहे, किंवा गणित हा विषय नाहीये, ठीक आहे, किंवा आपल्याला पुढे जर म्हटलं तर संगणक हा विषय नाहीये. तर या सर्व विषयांच्या नोट्स देण्यामागचं कारण काय आहे मित्रांनो, तुम्ही इतर सरळ सेवा किंवा इतर जिल्हा बँकेची तयारी करत असाल तर त्यांना हे विषय विचारले जातात. मराठीवरती देखील प्रश्न येतात, संगणकावरती देखील प्रश्न येतात, इंग्लिशवरती देखील प्रश्न येतात. तर त्याही भरतींची तुम्ही तयारी करत असाल तर या एकाच नोट्समध्ये तुम्ही एकदा खरेदी केल्यानंतर इतर भरत्यांचीही तयारी व्यवस्थित तुम्ही करू शकता. तर त्यामुळे सर्व विषयांच्या डिटेलमध्ये टॉपिकनुसार आपण नोट्स याच्यामध्ये देणार आहे. याच्यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित बुद्धिमत्ता, चालू घडामोडी, IMP GK, संगणक, माहिती तंत्रज्ञान, बँकिंग सहकार, त्याचसोबत कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था, त्याचसोबत आपल्याला सर्वात महत्त्वाचं पुणेसाठी शेती पतपुरवठा, ठीक आहे, शेती व पतपुरवठा त्रिस्तरीय रचना, त्याच्या ज्या नोट्स आहेत त्या देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर तुम्हाला याच्यामध्ये 95+ प्रश्नपत्रिका वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या तुम्हाला शिपायाच्या लिपिकच्या दोन्ही पदांच्या भेटून जातील मित्रांनो. उत्तरासोबत वेगवेगळ्या जिल्ह्यांच्या भेटून जातील. पुण्याचे मागचे जे पेपर झाले आता 2025ला जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक पदभरतीचे, ते देखील 10 पेपर याच्यामध्ये तुम्हाला सेपरेटली भेटून जातील मित्रांनो. ॲज इट इज मागील झालेले लिपिक या पदाचे पेपर आहेत मित्रांनो, ते देखील तुम्हाला याच्यामध्ये भेटून जातील मित्रांनो. तर या मागील प्रश्नपत्रिका देण्यामागचं कारण काय आहे मित्रांनो, तर याच्यामधून जर म्हटलं तर आपल्याला बँकिंग सहकार, शेती पतपुरवठा किंवा कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याचे प्रश्न खूप सारे मागील प्रश्नपत्रिकेमधून देखील रिपीट होत असतात. त्याच्यामुळे ह्या 95+ प्रश्नपत्रिका म्हणजे इथेच तुमचे 8000+ प्रश्न इथं कव्हर होऊन जात आहे मित्रांनो प्रॅक्टिस करण्यासाठी. तर त्या हेतूने गेल्या 3-4 वर्षापासून आपण या प्रश्नपत्रिका कलेक्ट करत आलेलो आहे आणि एकासोबत तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देतो मित्रांनो. तर बघा सर्वांची एकत्रित किंमत असणार आहे 229. तुम्हाला जॉईन व्हायचं असेल तर बघा इथं नंबर दिलेला आहे 91 39 64 31 99 किंवा 96 65 18 17 69. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता, फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने, आणि कोणत्याही नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता मित्रांनो. दोन्ही नंबर पेमेंटसाठी देखील आहेत आणि दोन्ही नंबर व्हॉट्सअपसाठी देखील आहेत. कोणत्याही नंबरवरती 229चं पेमेंट करायचं आणि त्याच्यानंतर स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर तुम्हाला सर्व नोट्स PDF स्वरूपामध्ये लगेच 2 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती सेंड केलं जातील. या 229 मध्ये पुन्हा सांगतो मित्रांनो 7 ते 8 विषयांच्या डिटेलमध्ये प्रत्येक विषयाच्या सेपरेट नोट्स दिल्या जातील. IMP प्रश्नासोबत प्लस 95+ प्रश्नपत्रिका तुम्हाला याच्यामध्ये दिल्या जातील मित्रांनो, जेणेकरून संपूर्ण सिलेबस तुमचं इथं कव्हर होईल डिटेलमध्ये, ठीक आहे. आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला बोललो तुम्ही आता टेस्ट तयार केलेली मित्रांनो, पेपर लवकर आले तरी देखील 2 ते 3 दिवसामध्ये जर म्हटलं तर ह्या ज्या टेस्ट सिरीज आहेत मित्रांनो त्या मी पूर्ण करून घेतल्या मित्रांनो. जसं जर म्हटलं तर पेपरचं आपलं टाइम टेबल आलं, प्रवेशपत्र आलं, त्याच्यानंतर लगेच टेस्ट सिरीज मी टायपिंगला दिली होती. तर आज माझ्याकडे टायपिंग करून 10 टेस्ट इथं उपलब्ध झालेल्या आहेत मित्रांनो. तर या टेस्टची किंमत आपण फक्त 79 रुपये ठेवलेली मित्रांनो. आता 79 ते 229 नोट्सचे आणि हे 79 दोन्हीमध्ये डिस्काउंट देखील देणार आहे मित्रांनो. पुढे व्हिडिओ व्यवस्थित बघा, डिस्काउंट देखील तुम्हाला भेटणार आहे. तर बघा टेस्टचं स्वरूप कसं असणार आहे ते सर्वप्रथम दाखवून घेतो आणि त्याच्यानंतर लगेच या टेस्ट तुम्हाला कशा भेटतील त्याच्याबद्दल माहिती देतो. जसं की ही पहिली टेस्ट आहे बघा. टेस्टमध्ये जर म्हटलं तर अशा प्रकारचे आपल्याला सर्व प्रश्न तुम्ही बघू शकता. सर्वप्रथम तुम्ही सोडू शकता. टेस्ट तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिली जाईल. तर सर्व प्रश्न तुम्हाला सर्वप्रथम सोडायचे आहेत. त्याच्यानंतर थोडंसं खाली घेतल्यानंतर त्या टेस्टची जी पण आन्सर की आहे मित्रांनो, ठीक आहे, ती आन्सर की लगेच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. किती प्रश्न बरोबर आले, किती प्रश्न चुकले ते लगेच तुम्ही बघू शकता. आणि त्याच्यानंतर जर म्हटलं तर आपल्याला इथं बघा प्रश्न जी आहे संख्या, आपण ज्या विषयानुसार नोट्स तयार केलेल्या टेस्ट तयार केल्यात त्यांची इथं विभागणी देखील तुम्हाला दिलेली आहे, ठीक आहे. प्रत्येक टेस्ट जर म्हटलं तर स्पेशल पुणे जिल्ह्याच्या शिपाई पदाच्या दृष्टिकोनातून तयार केलेली आहे आणि अभ्यासक्रमानुसार 2026च्या अभ्यासक्रमानुसार या 10 टेस्ट तयार केलेल्या आहेत, ठीक आहे. तर बघा याच्यामध्ये जर म्हटलं तर लगेच आपल्याला सर्वप्रथम ही टेस्ट सोडवायची, व्यवस्थित बघून घ्यायचं कोणता प्रश्न आपल्याला कसा आलाय त्याचं उत्तर आपल्याला बघायचं, सोडून घ्यायचं आणि आपल्याला स्पष्टीकरण जाणून घेण्यासाठी त्याच PDF मध्ये खाली लगेच आपल्याला इथं स्पष्टीकरण बघण्यासाठी भेटतं. प्रश्न, त्याच्यानंतर उत्तर, त्याचं स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे एक्झामचे रिलेटेड महत्त्वाचे IMP पॉईंट, इतर पर्यायाची थोडीफार माहिती. तर या स्वरूपामध्ये या टेस्ट तुम्हाला लगेच भेटतील, ठीक आहे. आता इथं बघा 2 नंबरची टेस्ट आहे मित्रांनो. या स्वरूपामध्ये तुम्हाला ही टेस्ट दिली जाईल. सर्व टेस्ट या स्वरूपामध्ये असणार आहे PDF स्वरूपामध्ये. एकासोबत सर्व 10च्या 10 टेस्ट उपलब्ध करून दिल्या जातील, ठीक आहे. टेस्ट तुम्हाला सोडून घ्यायची, आन्सर की चेक करायची, किती प्रश्न बरोबर आलेत, किती चुकलेत ते बघायचे आणि त्याच्यानंतर लगेच त्याचं स्पष्टीकरण तुम्हाला बघण्यासाठी भेटेल खाली, ठीक आहे. स्पष्टीकरणासाठी मध्ये जर म्हटलं तर प्रश्न, उत्तर आणि त्याच्यामध्ये स्पष्टीकरण, एक्झामचे रिलेटेड महत्त्वाचे पॉईंट हे लगेच तुम्हाला बघण्यासाठी भेटेल. तर अशा प्रकारचे या टोटल 10 टेस्ट आहे मित्रांनो. बघा इथं 3 नंबरची टेस्ट, 4 नंबरची, 5 नंबरची, 6 नंबरची टेस्ट बघू शकता. त्याच्यानंतर इथं 7 नंबरची टेस्ट, ठीक आहे, 8 नंबरची टेस्ट, 10 नंबरची टेस्ट, 9 नंबरची, ठीक आहे. अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू
बघू शकता. टोटल या 10 टेस्ट तुम्हाला PDF स्वरूपामध्ये उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो याच्यामध्ये. तर या टेस्ट सिरीजची किंमत आपण ठेवलेली आहे ₹79. ठीक आहे, 79 मध्ये तुम्हाला या 10 टेस्ट असणार आहेत मित्रांनो. स्पष्टीकरणासोबत उपलब्ध करून दिल्या जातील, एकासोबत लगेच उपलब्ध करून दिल्या जातील मित्रांनो. PDF स्वरूपामध्ये तुम्ही प्रिंट काढून त्यांची रिव्हिजन करू शकता, प्रॅक्टिस करू शकता. त्याचं स्पष्टीकरण लगेच दिलेलं आहे. गणिताचं जे बुद्धिमत्ताचं स्पष्टीकरण ते देखील त्या टेस्ट सिरीजमध्ये संपूर्ण व्यवस्थित सोडून दिलेलं आहे. जॉईन करण्यासाठी हाच नंबर असणार आहे मित्रांनो. सर्वकडे आपले हे 2च नंबर असणार आहे. कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता. टेस्टसाठी आपण किंमत ठेवलेली मित्रांनो 79 मित्रांनो. ठीक आहे, 79 मध्ये तुम्हाला या सर्व 10 टेस्ट दिल्या जातील स्पष्टीकरणासोबत. प्रत्येक टेस्ट जर म्हटलं तर डिटेलमध्ये दिले मित्रांनो. पेजेस तुम्ही बघू शकता किती डिटेलमध्ये दिलेले आहे मित्रांनो. जर म्हटलं तर बघा, एक टेस्ट मी इथं ओपन करून दाखवतो. तर बघा, या टेस्टचे पेजेस टोटल जर म्हटलं तर 36 पेजेसची एक टेस्ट आहे मित्रांनो. सर्व टेस्ट डिटेलमध्ये दिलेले आहेत मित्रांनो. बघा, ही 42 पेजेसची टेस्ट आहे मित्रांनो. जेणेकरून संपूर्ण जे स्पष्टीकरण आहे ते डिटेलमध्ये दिले, तुम्ही सोडू शकता आणि प्रश्नाचं उत्तर नाही समजलं तर त्याची माहिती स्पष्टीकरण लगेच तुम्ही जाणून घेऊ शकता. तर अशा प्रकारची ही टेस्ट सिरीज आहे मित्रांनो. टेस्ट सिरीजची जर किंमत म्हटली तर 79 मित्रांनो. कोणत्याही नंबरवरती तुम्ही जॉईन होण्यासाठी पेमेंट करू शकता आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. दोन्ही नंबर पेमेंटसाठी आहेत आणि दोन्ही नंबर आपल्याला व्हॉट्सअपसाठी देखील आहे. पेमेंट करून स्क्रीनशॉट पाठवल्यानंतर 2 ते 5 मिनिटांमध्ये लगेच तुम्हाला टेस्ट सिरीज सेंड केली जाते. ठीक आहे, तर बघा, आता सांगितल्याप्रमाणे टेस्ट आणि नोट्स दोन्हीमध्ये तुम्हाला मी डिस्काउंट देणार होतो मित्रांनो. ठीक आहे, तर बघा, आता जर म्हटलं तर टेस्ट, आता तुम्हाला त्याच्यासाठी नोट्स तर खूप महत्त्वाचे असणार आहेत. त्याच्यामध्ये वेगळे IMP प्रश्न आहेत मित्रांनो आणि याच्यामध्ये अति महत्त्वाचे प्रश्न आहेत परीक्षेच्या दृष्टिकोनातून. स्पष्टीकरण देखील दिलेलं आहे. आता दोन्हीचं जर म्हटलं तर हे 229 आणि हे प्लस 79. ठीक आहे, तर आपल्याला जर म्हटलं तर इथं किंमत जास्त होते मित्रांनो, ₹300+ इथं होतात मित्रांनो. परंतु आत्ता जर म्हटलं तर तुम्हाला बघा एकत्रित ऑफर देतोय टेस्ट आणि नोट्ससाठी. ठीक आहे, टेस्ट आणि नोट्ससाठी एकत्रित जर म्हटलं तर तुम्हाला किती पेमेंट करायचं मित्रांनो, 259चं पेमेंट करायचं. ठीक आहे, 259 मध्ये तुम्हाला या सर्व 10 टेस्ट दिल्या जातील मित्रांनो. याच्यामध्ये तुम्हाला या 10 टेस्ट दिल्या जातील. ठीक आहे, 10 टेस्ट आपण म्हणू शकतो. प्लस तुम्हाला सर्व विषयाच्या ज्या नोट्स आहेत मित्रांनो त्या नोट्स दिल्या जातील मित्रांनो. ठीक आहे, नोट्स भेटतील. त्याचसोबत 95+ प्रश्नपत्रिका मागील झालेल्या या भेटतील. सर्व काय आपल्याला काय कितीमध्ये भेटणार आहे, 259 मध्ये मित्रांनो. ठीक आहे, 259 मध्ये कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता. ठीक आहे, आणि कोणत्याही नंबरवरती स्क्रीनशॉट पाठवू शकता. 259चं पेमेंट केल्यानंतर तुम्हाला टेस्ट देखील भेटतील, नोट्स सर्व विषयाच्या भेटतील आणि मागील क्वेश्चन पेपर देखील भेटतील. तर सर्व डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे. टेस्ट विषयी, नोट्स विषयी संपूर्ण काय माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर या टेस्ट तुम्हाला रिव्हिजन करण्यासाठी परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाच्या असणार आहेत मित्रांनो. तर इथं या टेस्ट जॉईन करायला विसरू नका आणि डिटेलमध्ये आपल्याला IMP प्रश्नासोबत या नोट्स देखील तुम्ही इथं वाचायला विसरू नका, कारण नोट्स शिवाय तुम्हाला इथं पर्याय नाही मित्रांनो. कमी दिवसात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी इथं IMP प्रश्न मी इथं ॲड केलेले आहेत मित्रांनो, जे की परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे असणार आहेत. तर अशा प्रकारची बाकीची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे समजून आली असेल तर चला आता डायरेक्टली आपण काय करूयात, पुढे आता व्हिडिओ आपण कंटिन्यू करत आहोत मित्रांनो. 12 नंबरचा प्रश्न आपला चालू होता. तर बघा 12 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो. सहकारी पतसंस्थेच्या सभासदत्वासाठी सामान्यतः कोणता घटक आवश्यक असतो. तर कोणता घटक आवश्यक असतो मित्रांनो, पात्रता. ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल. थोडक्यात याच्याबद्दल काय माहिती सांगतील मित्रांनो. मग याच्यामध्ये बघा, सहकारी संस्थेचे सभासद होण्यासाठी संबंधित जो पण कायदा आहे किंवा संस्थेनुसार उपविधीनुसार जी पण पात्रता आहे मित्रांनो ती पूर्ण करणे आवश्यक असते मित्रांनो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो सहकारी पतसंस्थेच्या सभासदत्वासाठी सामान्यतः कोणता घटक आवश्यक आहे मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा आहे पात्रता. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, कृषी कर्जामध्ये कर्ज उद्देश स्पष्ट असल्याचा फायदा कोणता. ठीक आहे, कृषी कर्जामध्ये कर्ज उद्देश स्पष्ट असल्याचा फायदा कोणता, तर फायदा योग्य वापर होतो मित्रांनो. त्याचा योग्य वापर म्हणजे ऑप्शन क्रमांक C हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. कर्ज कोणत्यासाठी म्हणजे कशासाठी घेतला आहे त्यासोबत हे स्पष्ट असेल, कर्जाचा वापर आणि त्यासोबत उद्देश काय आहे मित्रांनो, ही संपूर्ण माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये दिली जाते. म्हणजे जसे की थोडक्यात आपण म्हणू शकतो एखादं कर्ज घेतलंय ते कशासाठी घेतलं होतं, त्याचसोबत त्याचा वापर काय आहे मित्रांनो, त्याचा उद्देश आपल्याला लगेच इथं स्पष्ट होतो त्याच्यामुळे. तर त्याचा वापर काय मित्रांनो ते लगेच समजून येतं. तर हा एक महत्त्वाचा फायदा आपल्याला सांगता येईल. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक C ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. पुढे बघा, सहकारी संस्थेच्या भागभांडवलाचे प्रमाण वाढल्यास संस्थेची कोणती क्षमता मजबूत होऊ शकते. तर कोणती
क्षमता मजबूत होऊ शकते. तर आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक ए भांडवल आधार. ठीक आहे, भांडवली आधार म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. थोडक्यात माहिती काय सांगतील मित्रांनो, भाग भांडवल हे संस्थेच्या भांडवलाची रचनाचा एक महत्त्वाचा भाग आहे मित्रांनो, आणि त्यात वाढ झाल्याची जर म्हटलं तर वाढ झाली तर संस्थेची भाग भांडवल आधार मजबूत होतो. ठीक आहे, त्याच्यामुळे जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो भाग भांडवली किंवा भांडवली आधार ऑप्शन क्रमांक ए ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. जेवढं जास्तीत जास्त भाग भांडवल, जेवढी जास्त गुंतवणूक, तेवढी संस्था मजबूत असते मित्रांनो. ठीक आहे, तेवढी क्षमता मजबूत असते असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. तर ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, ग्रामीण पतपुरवठ्यात वित्तीय समावेशन म्हणजे काय? वित्तीय समावेशन म्हणजे काय मग मित्रांनो? तर या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे वित्तीय सेवांचा विस्तार, म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, वित्तीय सेवांचा विस्तार ऑप्शन क्रमांक डी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. समाजामधील विविध घटकांचा, जसं की घटकांना ह्याच्यामध्ये बँकिंग झालं, कर्ज, बचत, विमा इत्यादी आपण म्हणू शकतो, या वित्तीय सेवा उपलब्ध करून देणे म्हणजे वित्तीय समावेशन. असं देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की की वित्तीय समावेशन याच्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा इथे समावेश होतो. तर याच्यामध्ये जर म्हणू शकतो आपण बँकिंग म्हणू शकतो, कर्ज म्हणू शकतो, बचत म्हणू शकतो, विमा म्हणू शकतो. ठीक आहे, अशा प्रकारच्या इत्यादी ज्या वित्तीय सेवा आहेत मित्रांनो, ठीक आहे, तर त्यांना जर म्हटलं तर या सेवा उपलब्ध करून द्यायलाच आपण काय म्हणतो, वित्तीय समावेशन. ठीक आहे, या ज्या सेवा आहेत मित्रांनो त्या उपलब्ध करून द्यायलाच आपण म्हणतो वित्तीय समावेशन. ठीक आहे, उपलब्ध करून देणे या सेवा म्हणजे वित्तीय समावेशन आपल्या सोप्या भाषेमध्ये. ठीक आहे, आणि वित्तीय समावेशन याला जर म्हटलं तर आपला इंग्लिशमध्ये कोणता आपल्याला शब्द आहे मित्रांनो, फायनान्शियल आपण म्हणू शकतो इन्क्लुजन. ठीक आहे, फायनान्शियल इन्क्लुजन. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक जे पण असेल तेव्हा आपल्या त्या प्रश्नाचं तिथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला कृषी कर्जातील कर्ज पात्रता ठरवताना कोणती बाब महत्त्वाची असते? कर्ज पात्रता ठरवताना कोणती बाब महत्त्वाची असते मित्रांनो? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे मित्रांनो, परतफेड क्षमता. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल मित्रांनो. आता हे जे आपल्याला बँकिंग सहकार किंवा आपल्याला शेती पतपुरवठ्याची त्रिस्तरीय रचनेची माहिती मित्रांनो, त्याच्यामध्ये असे प्रश्न विचारले जाणार. तर आपल्याला टॉपिक जर आपला तो क्लिअर असेल ना, तर कसाही प्रश्न आला तर आपल्याला लगेच त्याचं उत्तर समजून येतं मित्रांनो. तर त्याच्यामुळे ह्या सर्व टॉपिकचा व्यवस्थित अभ्यास करणं आणि आपल्याला व्यवस्थित संपूर्ण माहिती तर जाणून घेणं महत्त्वाचं असतं मित्रांनो. ठीक आहे, तर परतफेड क्षमता याच्यामध्ये आपल्याला अजून काय सांगता येईल मित्रांनो, कर्जदार कर्जाची परतफेड करू शकतो की नाही हे कर्ज देताना महत्त्वाचे असते, ते जाणून घेणं महत्त्वाचे असते. त्यामुळे त्याचे उत्पन्न आणि परतफेड क्षमता विचारात घेतली जाते मित्रांनो. त्याच्यामुळे कृषी क्षेत्रातील किंवा आपण म्हणू शकतो कृषी कर्जातील कर्ज पात्रता ठरवताना कोणती बाब महत्त्वाची असते, तर परतफेड क्षमता ही बाब महत्त्वाची असते मित्रांनो. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर आपल्याला हा एक महत्त्वाचा घटक आहे कृषी क्षेत्रातील कर्ज देताना, असं देखील आपल्याला म्हणता येईल मित्रांनो. पुढील प्रश्न बघा, सहकारी पतसंस्थेच्या कर्ज वाटपात समान संधी कोणत्या मूल्याशी संबंधित आहे? तर कोणत्या मूल्याशी संबंधित आहे मित्रांनो? ऑप्शन क्रमांक बी म्हणजेच समता या मूल्याशी संबंधित आहे. समता म्हणजेच इक्वॅलिटी आपण असं म्हणू शकतो. थोडक्यात माहिती काय सांगता येईल मित्रांनो, सहकारामध्ये सभासदांना समानतेचे महत्त्व दिले जाते, त्यामुळे सर्वांना समान संधी ही समतेच्या मूल्याशी संबंधित आहे मित्रांनो. त्यामुळे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचे इथे योग्य उत्तर सांगता येईल. पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे मित्रांनो, ग्रामीण भागातील औपचारिक पतव्यवस्थेचा आपल्याला एक महत्त्वाचा जो फायदा आहे तो कोणता विचारला आहे मित्रांनो? ग्रामीण भागातील औपचारिक पतव्यवस्थेचा एक महत्त्वाचा फायदा कोणता? तर आपण म्हणू शकतो नियमनबद्ध कर्ज. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा, कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या सभासदाचा कोणता गुण दर्शवला जातो? ठीक आहे, कोणता गुण दर्शवला जातो मित्रांनो? तर आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? पतशिस्त. ठीक आहे, पतशिस्त म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो येतं बघा पतशिस्त, याच्याविषयी थोडक्यात माहिती काय सांगता येईल मित्रांनो, कर्जाची रक्कम वेळेवर परत करणे आणि आर्थिक शिस्त पाळणे यालाच पतशिस्त असे म्हणता येईल मित्रांनो. ठीक आहे, याच्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, आपल्याला शेती पतपुरवठा ठीक आहे व त्रिस्तरीय रचना याच्यावरील हा शेवटचा प्रश्न दिलेला मित्रांनो. सहकारी पतसंस्थेच्या आर्थिक व्यवहारांमध्ये सभासदांचा सहभाग कोणत्या भावनेला बळकटी देतो? अशा प्रकारचा इथे प्रश्न विचारला मित्रांनो. थोडासा प्रश्न जर म्हटलं तर शब्दरचना इथे थोडीशी चुकली, काय अडचण नाही. तर आपण म्हणू शकतो सहकाराला. ठीक आहे, सहकाराला म्हणजेच ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. सहकार याचा अर्थ काय होतो मित्रांनो? कोऑपरेशन. ठीक आहे, असं आपण म्हणू शकतो मित्रांनो सहकार. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर बघा इथून पुढे जर म्हटलं तर बँकिंग व सहकार या विषयावरील प्रश्नांना इथे सुरुवात झालेली आहे.
आहे लगेच आपण पुढे कंटिन्यू करणार आहोत मित्रांनो या व्हिडिओला, परंतु त्या अगोदर कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास कसा करायचा त्याच्याविषयी थोडक्यात माहिती देतो मित्रांनो. सर्वप्रथम आपल्या ज्या नोट्स आहेत ना मित्रांनो त्या डिटेलमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, व्यवस्थित अभ्यासायचे आहे. त्यांच्यामध्ये जर म्हटलं तर त्याच्यामध्ये प्रत्येक नोट्समध्ये मी काय केले IMP प्रश्न दिलेत मित्रांनो. ठीक आहे, आपल्या टॉपिकची थोडी माहिती बघायची, IMP प्रश्न बघायचे. कमी वेळात जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी टॉपिकची माहिती झाली का लगेच IMP प्रश्न आपल्याला बघून घ्यायचे. आणि त्याच्यानंतर काय करायचं मित्रांनो, बघा या ज्या आपल्या टेस्ट सिरीज आहेत ना या टेस्ट सिरीज सोडवायच्या. मग जास्तीत जास्त आपण 10 टेस्ट सिरीज दिलेल्या आहेत मित्रांनो. आता या टेस्ट सिरीज फक्त 10 असं समजू नका मित्रांनो, कारण एका टेस्टमध्ये आपल्याला 70 प्रश्न मिळतात प्रत्येक विषयावरती. परंतु आता हे 70च प्रश्न नाही आहे मित्रांनो, प्रत्येक विषयावरती जर म्हटलं तर 70 प्रश्न प्लस त्याच्याविषयी इतर जी पण माहिती परीक्षेच्या दृष्टिकोनातून ती संपूर्ण याच्यामध्ये ऍड केलीत. म्हणजे प्रत्येक एका टेस्टमध्ये तुमचे 150 प्लस इतर प्रश्न कव्हर होऊन जातील. ते कसं, जसं की ही 2 नंबरची टेस्ट आहे बघा, तुम्ही बघू शकता. तर ही 2 नंबरची टेस्ट आहे आता सध्याला आपण बघू शकता. ठीक आहे, आणि त्यानंतर इथं बघा खाली आल्यानंतर लगेच त्याच्याविषयी स्पष्टीकरण दिलंय. आता जसं की इथं जर म्हटलं तर बघा इथं आपल्याला स्पष्टीकरणामध्ये आपलं जे उत्तर होतं ते दिलंय. त्याच्यानंतर आपल्याला स्पष्टीकरण महत्त्वाचे IMP जे पॉईंट आहेत ते इथं दिलेत मित्रांनो. इथे तुमचे प्रश्न कव्हर होऊन जातात. प्रत्येक जर म्हटलं तर टेस्ट सिरीज या स्वरूपामध्ये जेणेकरून कमी वेळात जास्तीत जास्त तुमचा अभ्यास होऊ शकतो. त्याच्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी स्पेशल कमी दिवसामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी आपल्या नोट्समध्ये जे IMP प्रश्न आहेत तेही करावे लागतील आणि या टेस्ट सिरीजचा संपूर्ण तुम्हाला प्रॅक्टिस रिव्हिजन करावं लागेल मित्रांनो. कमी वेळात एकदम जास्तीत जास्त तुमचा अभ्यास इथं होऊन जाईल. तर दोन्हीला जॉईन कसं व्हायचं त्याच्याबद्दल माहिती ऑलरेडी मी तुम्हाला मागेच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. जर तुम्ही व्हिडिओ स्किप करून घेतला असेल, बघितला असेल तर नक्कीच मागे जा, व्यवस्थित माहिती बघा आणि जॉईन व्हायला विसरू नका. अतिशय कमी वेळामध्ये जास्तीत जास्त अभ्यास करण्यासाठी ही ट्रिक तुमच्यासाठी महत्त्वाची असणार आहे. ठीक आहे, तर बघा आता पुढील प्रश्न काय दिलेला आहे मित्रांनो, CRRचा संबंध कोणत्या बाबीशी आहे. तर कोणत्या बाबीशी आहे मित्रांनो, तर आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक D म्हणजेच रोख राखीव हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. थोडक्यात जर म्हटलं तर CRRचा फुल फॉर्म देखील तुम्हाला विचारला जाऊ शकतो मित्रांनो. तर कॅश रिझर्व्ह रेशो असं आपल्याला फुल फॉर्म सांगता येईल मित्रांनो. आणि ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्या, CRR म्हणजे नक्की काय मित्रांनो. आता बँकेंनी आपल्या ठेवीच्या ठराविक प्रमाणात एक ठराविक जी रक्कम आहे मित्रांनो, राखीव रक्कम, ती RBI कडे दिलेली असते मित्रांनो, RBI कडे जमा केलेली असते असं आपण म्हणू शकतो. तर त्यालाच म्हणतात आपल्याला CRR असं आपण म्हणू शकतो. आता ही रोख रक्कम कोणाकडे जमा केलेली असते असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की CRR अंतर्गत रोख रक्कम किंवा रोख राखीव रक्कम कोणाकडे इथं जमा केलेली असते. तर ही जी बँक आहे मित्रांनो, ही जी बँक आहे ती रोख रक्कम कोणाकडे देते मित्रांनो, RBI कडे देते. ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो, ठराविक रोख रक्कम ती RBI कडे इथं जमा केलेली असते. तर अशा प्रकारची संकल्पना क्लिअर झाली तर कोणताही प्रश्न आला, कसाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर लगेच तुम्हाला समजून येतं. इथं महत्त्वाचं काय असणार आहे, CRRचा फुल फॉर्म सोबत रक्कम कोणाकडे जमा करते आणि बाकी जर म्हटलं तर रोख राखीव रक्कम याचा मराठी आणि इंग्लिशमध्ये अर्थ दोन्ही तुम्हाला माहिती इथं असायला पाहिजे मित्रांनो. ठीक आहे, पुढील प्रश्न बघा, त्याच्या संदर्भातला आपला उलटा एक प्रश्न इथं तयार होतो. SLR म्हणजे आपल्याला बघा SLR मध्ये बँकेंना कोणत्या प्रकारची मालमत्ता ठेवावी लागते. तर आपण म्हणू शकतो द्रवरूप मालमत्ता, म्हणजेच ऑप्शन क्रमांक B हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. परंतु ही SLR ही जी संकल्पना आहे व्यवस्थित समजून घ्या. याचा फुल फॉर्म आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो, याचा फुल फॉर्म स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. ठीक आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो. तर फुल फॉर्म देखील आपल्याला इथं माहिती पाहिजे. आणि ही संकल्पना म्हणजे थोडक्यात इथं काय असतं मित्रांनो, एक ठराविक जी मालमत्ता आहे, ठीक आहे, ती स्वतः बँक जी आहे मित्रांनो ती स्वतःकडे ठेवते मित्रांनो. इथं जी पण आपण म्हणू शकतो जी मालमत्ता आहे तर ती जर म्हटलं तर आता कोणत्या स्वरूपाची म्हणजे कोणत्या प्रकाराची ठेवावी लागते, तर द्रवरूप मालमत्ता इथं आपण म्हणू शकतो, तरलता अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. परंतु ती कोणाकडे ठेवलेली असते मित्रांनो, SLR मध्ये ती स्वतःकडे ठेवलेली असते मित्रांनो. ही गोष्ट लक्षात घ्या, बँकेकडे स्वतःकडे ती ठेवलेली असते. आणि इथं CRR मधील जर म्हटलं तर ती रोख राखीव रक्कम जी आहे ती मित्रांनो ती RBI कडे दिलेली असते मित्रांनो, RBI कडे ठेवलेली असते किंवा ठेवावी लागते असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, दोन्ही मधला इथं फरक समजून घ्या, इथं RBI कडे, इथं स्वतःकडे. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो, जेणेकरून कसाही प्रश्न आला तर त्याचं उत्तर लगेच तुम्हाला समजून येईल. नोट्समध्ये देखील अशा स्वरूपामध्ये डिटेलमध्ये मी दिलेलं आहे मित्रांनो. पुढे बघा, आपल्याला रेपो रेट वाढल्यास बँकेच्या आपल्याला कर्जदरावरती सामान्यतः काय परिणाम होऊ शकतो. आता रेपो रेट जर वाढला तर लगेच आपल्याला काय म्हणू शकतो, तर इथं बँकेच्या जे पण कर्जदर आहे ते देखील वाढणार, त्याच्यामध्ये सामान्यतः वाढ हे परिणाम होऊ शकते मित्रांनो. ठीक आहे, थोडक्यात जर म्हटलं तर माहिती काय सांगते मित्रांनो, रेपो रेट वाढल्याने बँकेसाठी RBI कडून जो निधी मिळण्याचा जो खर्च आहे तो वाढू शकतो मित्रांनो. त्यामुळे कर्जदर देखील वाढण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे सामान्यतः परिणाम काय होईल, वाढ होईल, अशा प्रकारचा आपण सांगू शकतो. आता जर म्हटलं तर रेपो रेट
याच्यावरती आपल्याला काय विचारलं जाऊ शकते की रेपो रेट म्हणजे काय, तर आरबीआय कडून बँकेंना अल्पकालीन निधी देण्याचा जो दर आहे मित्रांनो, ठीक आहे, जो दर आहे त्या दराला म्हणतात रेपो रेट असं आपण म्हणू शकतो. आरबीआय कडून बँकेंना अल्पकालीन निधी देण्याचा दर त्याला म्हणतात रेपो रेट. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर आपल्याला रिझर्व्ह रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट दिलेलं आहे मित्रांनो. रिव्हर्स रेपो रेट ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. आता इथं काय करतात मित्रांनो, व्यापारी बँक असतात. इथं व्यापारी बँक आहेत मित्रांनो, ऑलरेडी भरपूर मागच्या व्हिडिओमध्ये देखील सांगितलंय. इथं ही आरबीआय मित्रांनो, ठीक आहे, आरबीआय. आता हे व्यापारी बँकेकडे जो अतिरिक्त पैसा असतो ना, अतिरिक्त पैसा ते काय करतात, ते आरबीआय कडे देतात आणि आरबीआय काय करतं, त्याला व्याज देतं मित्रांनो. ते बँकेंना काय देतं, व्याज देतं. हे व्याज कोणाला भेटतं, व्यापारी बँकेंना पुन्हा दिलं जातं मित्रांनो, ठीक आहे. आता हे जे व्याज दिलं जातं ना मित्रांनो, तर याला जर म्हटलं तर काय म्हणतात, रिव्हर्स रेपो रेट, ठीक आहे. रिव्हर्स रेपो रेट या व्याजालाच म्हटलं जातं मित्रांनो, ही गोष्ट लक्षात घ्या. आणि याच्याच उलट जर म्हटलं तर इथं आपल्याला रेपो रेटमध्ये होतं. आता बँक जे अल्पकालीन कर्ज घेतात ना मित्रांनो, तर त्याचं जर म्हटलं तर जो दर असतो ना त्याला म्हणतात रेपो रेट. हे जर म्हटलं तर दर कोणाला द्यावं लागतं, हे बँकेंना द्यावं लागतं. आणि इथं जर म्हटलं तर बँकेंना आरबीआय कडून इथं व्याज भेटतं, ठीक आहे, त्याला म्हणतात रिव्हर्स रेपो रेट. संकल्पना फक्त इथं उलट पालट आहे असं समजून घ्या मित्रांनो. व्यवस्थित लगेच समजून येतं आपल्याला, फक्त लक्षात ठेवा, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. तर पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न बघा 25 नंबरचा. बँकेकडून ग्राहकाला दिलेल्या ठेवीच्या पावतीला काय म्हणतात, ठीक आहे. बँकेकडून ग्राहकाला दिलेल्या ठेवीच्या पावतीला काय म्हणतात, तर त्या पावतीला ठेव पावती म्हणतात. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे, ठीक आहे. आपण थोडक्यात ठेव पावतीला जर म्हटलं तर इंग्लिशमध्ये काय म्हणतो मित्रांनो, डिपॉझिट रिसिप्ट, ठीक आहे, डिपॉझिट रिसिप्ट असं म्हणतो मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा. MICR तंत्रज्ञानाचा वापर मुख्यतः कोणत्या साधनांशी संबंधित आहे, तर कोणत्या साधनाशी संबंधित आहे मित्रांनो, चेकशी संबंधित आहे. आणि कालचा एक क्लास झाला, आपण त्याच्यामध्ये हे सर्व पॉईंट ऑलरेडी डिटेलमध्ये बघितलेले आहेत मित्रांनो. परंतु ही टेस्ट आहे मित्रांनो, एक आपल्याला टेस्ट सोडवण्यासाठी ही टेस्ट सिरीज आपली 2 नंबरची टेस्ट सिरीज आहे. त्याच्यामुळे हे प्रश्न इथं रिपीट झालेले आहेत. तर टोटल 10 टेस्टमध्ये आपल्याला वेगवेगळे प्रश्न आणि त्याच्याविषयी अशाच प्रकारची डिटेलमध्ये माहिती इथं बघण्यासाठी भेटलेली आहे. इथं आपल्याला याचा फुल फॉर्म देखील महत्त्वाचा असणार आहे आणि बाकीची माहिती देखील इथं महत्त्वाची असणार आहे. कालच्या भागामध्ये डिटेलमध्ये तसं मी सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा SCT, ठीक आहे, सॉरी CTS, ठीक आहे. CTSचा उपयोग कोणत्या प्रक्रियेसाठी केला जातो, तर CTSचा उपयोग कोणत्या प्रक्रियेसाठी केला जातो, तर चेकची प्रतिमा, ठीक आहे. आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि CTSचा फुल फॉर्म देखील विचारला जाऊ शकतो, तर चेक ट्रंकेशन सिस्टीम. आणि यामध्ये चेकची जी इलेक्ट्रॉनिक प्रतिमा वापरून चेक क्लिअरिंग करण्यासाठी प्रक्रिया केली जाते असं आपण म्हणू शकतो, ठीक आहे. त्याच्यामुळे चेक प्रतिमा ही आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील आपल्याला काय दिलेलं मित्रांनो, डिमांड ड्राफ्टमध्ये पैसे देण्याची जबाबदारी कोणाची असते मित्रांनो, बँकेची असते मित्रांनो. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. बाकी जर म्हटलं तर ग्राहक, पेयी, नॉमिनी हे काय आहेत त्याच्याविषयी देखील तुम्हाला म्हटलं तर ऑलरेडी माहिती दिलेली आहे मित्रांनो. ज्याला पैसे भेटणार आहेत ते पेयी असते मित्रांनो, ग्राहक स्वतः असतं, ठीक आहे. आणि बाकी जर म्हटलं तर नॉमिनी म्हणजे नामनिर्देश, ठीक आहे. म्हणजे एखादं जर म्हटलं तर एखाद्या व्यक्तीचा आपत्कालीन मृत्यू झाला तर त्याने जो पण नॉमिनी असेल त्याची मालमत्ता, ज्याचा मृत्यू झाला त्याची मालमत्तेचा अधिकार ज्या व्यक्तीला भेटतो तर तो असतो नॉमिनी, ठीक आहे. नामनिर्देश केलेला व्यक्ती असं आपण म्हणू शकतो थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. चला पुढील प्रश्न बघा. बँकेकडून खातेदाराला खात्यातील व्यवहाराची माहिती देणाऱ्या नोंदणीला काय म्हणतात, तर खाते उतारा म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. खात्या उतारामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो खात्यात जमा, शिल्लक, त्याचसोबत आपण म्हणू शकतो इतर व्यवहारांची नोंद असते मित्रांनो. त्याच्यामुळे खाते उतारा ऑप्शन क्रमांक इथं ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. खाते उतारा जर म्हटलं तर यालाच आपण आपल्या भाषेमध्ये, आपल्या इंग्लिश भाषेमध्ये काय म्हणतो, अकाउंट स्टेटमेंट, ठीक आहे. अकाउंट स्टेटमेंट अशा प्रकारचे जे शब्द असतात ना मित्रांनो, इथेच विद्यार्थी कन्फ्यूज होतात. काही शब्द तुम्हाला मराठीमधून तुम्ही ऐकलेले नसतात आणि काही शब्द जर म्हटलं तर इंग्लिशमधून ऐकलेले नसतात. आता खाते उतारा याचा आपल्याला अर्थ माहिती असला तर लगेच तुम्हाला समजून येतं त्याचं उत्तर काय आहे, कशा प्रकारचा प्रश्न विचारलाय. तर इथं जी शब्दरचना आहे कधी मराठीमधील आपल्याला समजून येते, कधी आपल्याला इंग्लिशमधील शब्दरचना सोपी वाटते, कधी मराठीमधील सोपी वाटते. त्याच्यामुळे जास्त प्रॅक्टिस आणि या टाईपच्या टेस्ट सोडवेल असतील तुम्ही तर तुम्हाला कशा प्रकारची शब्दरचना आली तर लगेच त्या प्रश्नाचं उत्तर इथं समजून येत असतं मित्रांनो. पुढील प्रश्न बघा. ओव्हरड्राफ्ट सुविधा प्रामुख्याने कशाशी संबंधित आहे, तर कशाशी संबंधित आहे मित्रांनो, खात्यातील शिल्लकी पलीकडे, ठीक आहे. म्हणजेच आपण म्हणू शकतो ऑप्शन क्रमांक बी ह्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे.
खात्यातील शिल्लक पलीकडे, अशा प्रकारचं ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ओव्हरड्राफ्ट विषयी आपल्याला ऑलरेडी काल देखील मी माहिती दिली होती. त्यानंतर पुढे बघा, कॅश क्रेडिट सुविधा प्रामुख्याने कोणासाठी उपयुक्त असते? कोणासाठी उपयुक्त असते मग मित्रांनो? आपण म्हणू शकतो व्यवसायासाठी. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. कॅश क्रेडिट यालाच आपण म्हणू शकतो वर्किंग कॅपिटलशी संबंधित आहे. वर्किंग कॅपिटल व्यवसायाशी संबंधित आहे किंवा उपयुक्त आहे असं आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा, 32 नंबरचा प्रश्न चालू आहे मित्रांनो. पुढील प्रश्न आपल्याला दिलेला आहे, सहकारी संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा कोणत्या नावाने ओळखली जाते? महत्त्वाचा IMP प्रश्न आहे आणि ऑलरेडी भरपूर जिल्हा बँकेंना हा विचारला गेला मित्रांनो. जी सर्वसाधारण सभा होते वार्षिक, त्याला काय म्हणतात? तर त्याला म्हणतात EGM. ठीक आहे, EGM म्हणजेच ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. EGMचा फुल फॉर्म देखील तुम्हाला बहुतेक वेळेस विचारला गेला मित्रांनो. तर ॲन्युअल जनरल मीटिंग हे आपल्या प्रश्नाचं तेव्हा इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, तर महत्त्वाचं असणार आहे हे देखील मित्रांनो तुमच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. चला पुढे बघा, आपल्याला EGMचा फुल फॉर्म याच्यावरतीच प्रश्न आलेला आहे मित्रांनो. EGMचा फुल फॉर्म काय आहे, पूर्ण रूप काय आहे मित्रांनो? तर ॲन्युअल जनरल मीटिंग. ऑप्शन क्रमांक काय असणार आहे मित्रांनो? बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील. आणि जनरल मीटिंग जर म्हटलं तर ॲन्युअल म्हणजे याचा अर्थ काय होतो? वार्षिक. ठीक आहे, आणि जनरल मीटिंगचा अर्थ काय होतो मित्रांनो? सर्वसाधारण सभा. ठीक आहे, सर्वसाधारण सभा असं आपण इथं म्हणू शकतो. चला पुढील बघा, बँकेमध्ये नॉमिनी म्हणजे काय? बघा, असे नॉमिनी म्हणजे काय असा प्रश्न विचारला गेलाय किंवा इथे आपल्याला EGMचा फुल फॉर्म विचारला तर आपण जेव्हा जो प्रश्न येतो ना त्याच्या संदर्भातले जेवढे पण इतर जे टॉपिक आहेत किंवा पॉईंट आहेत त्याचा जरी अभ्यास केला ना तर त्याच्यामुळे भरपूर प्रश्न आपल्या एकाच प्रश्नामध्ये 3-4 प्रश्न कव्हर होऊन जात असतात. तर त्याच्यामुळे परीक्षेला कसाही पेपरला कसाही प्रश्न आला तर आपण जर त्या स्वरूपाने अभ्यास केला असेल तर ती प्रश्नपत्रिका एकदम सोपी तुम्हाला जाणार. ठीक आहे, तर बघा आता नॉमिनी विषयी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं, नामनिर्दिष्ट व्यक्ती. ठीक आहे, नामनिर्देशित व्यक्ती. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे आपण जर म्हटलं तर खातेदाराने आपल्या खात्याशी संबंधित जी पण हक्कासाठी ज्या व्यक्तीचं नाव दिलेलं आहे, नामनिर्देश केलेलं आहे, तिला नॉमिनी म्हणतात मित्रांनो असं म्हणू शकता. आणि त्या जो खातेदार आहे मित्रांनो तो स्वतः खातेदार म्हटलं तर त्याचं काही निधन वगैरे झालं, ठीक आहे, काही कारण असतं, ठीक आहे, तर मग त्याची जी पण मालमत्ता आहे, जी पण त्याचं जेवढे पण रोख कॅश असतील किंवा आपले बँक बॅलन्स असेल किंवा इतर ठेवी असतील तर त्या सर्व ठेवींचा जो अधिकार असतो मित्रांनो तो जी पण नॉमिनी असते म्हणजेच नामनिर्देशित जी व्यक्ती केलेली असते तर त्याचा मालमत्तेवरती अधिकार असतो मित्रांनो ही व्यक्ती गेल्यानंतर. ठीक आहे, अशा प्रकारचा आपण म्हणू शकतो. चला पुढील प्रश्न बघा, आपल्याला काय दिलेलं मित्रांनो? निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचे उदाहरण कोणते? ठीक आहे, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे? चेक. ठीक आहे, चेक हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आता जर म्हटलं तर आपण चेक हा निगोशिएबल इन्स्ट्रुमेंटचा प्रमुख आपण म्हणू शकतो उदाहरणांपैकी एक उदाहरण आहे मित्रांनो. याद्वारे जर म्हटलं तर विशिष्ट रक्कम देण्याचा आदेश दिला जातो मित्रांनो. चेकद्वारे विशिष्ट रक्कम देण्याचा आपण म्हणू शकतो याच्यामध्ये आदेश दिला जातो. ठीक आहे, आणि त्याला जर म्हटलं तर आपल्याला याचं उदाहरण विचारलं तर आपण म्हणू शकतो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. ठीक आहे, याचं उदाहरण आपल्याला चेक सांगता येईल. यामध्ये आपल्याला अजून कशा संदर्भात माहिती महत्त्वाची असणार आहे जसे की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट कोणत्या ॲक्टशी संबंधित आहे. आपल्याला एक महत्त्वाचं इथे ॲक्ट आहे मित्रांनो निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट. आपल्याला त्याचं वर्ष विचारलं जाऊ शकतं. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे तर आपल्याला महत्त्वाचा हा ॲक्ट आहे मित्रांनो 1881चा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर हा ॲक्ट इथं एक वर्ष आहे मित्रांनो तर ते लक्षात ठेवा या शब्दाच्या संदर्भातलं. ठीक आहे, निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट संदर्भातलं हा जो ॲक्ट आहे तो 1881चा आहे मित्रांनो. तर त्याच्यावरती देखील तुम्हाला कधी कधी प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो की निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट कोणत्या वर्षीचा आहे मित्रांनो. ठीक आहे, तर 1881 हे वर्ष तुम्ही लक्षात ठेवा मित्रांनो. चला आता पुढे जर म्हटलं तर सामान्य ज्ञान व चालू घडामोडीला इथं सुरुवात झालेली आहे. आता इथून पुढच्या जे प्रश्न आहेत ना मित्रांनो थोडेसे पटपट आपण घेऊयात मित्रांनो. कमी वेळात जास्तीत जास्त प्रश्न आपल्याला इथं घ्यायचे आहेत कव्हर करून. ठीक आहे, आपल्याला बघा अजिंठा लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे? कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? छत्रपती संभाजीनगर. थोडक्यात माहिती देतो मित्रांनो. याच्यामध्ये जर म्हटलं तर लेण्यांची संख्या जर म्हटलं तर टोटल जर म्हटलं तर 30 बौद्ध लेणी आहेत मित्रांनो. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर युनेस्कोने 1983 मध्ये या लेण्यांना जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलेलं आहे मित्रांनो. कधी? 1983 मध्ये ही गोष्ट लक्षात घ्या. असं देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की ज्या ह्या लेण्या आहेत मित्रांनो अजिंठा लेणी तर यांना युनेस्कोने कोणत्या वर्षी जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषित केलं तर आपल्याला 1983 हे वर्ष ध्यानात ठेवायचे मित्रांनो. टोटल लेण्या किती त्याच्यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, आणि बाकी जर म्हटलं तर कोणत्या नदीच्या खोऱ्यापाशी तर आपण म्हणू शकतो वाघूर नदीच्या खोऱ्यात आपल्याला त्याच्या शेजारी कडेला ह्या लेण्या कोरलेल्या आहेत असं देखील इथं सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा काय दिलेला आहे.
वेरूळ लेणी कोणत्या नावाने कोणत्या नावानेही प्रसिद्ध आहे? तर अजून कोणत्या? तर आपल्याला इथं जर म्हटलं तर एलोरा. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथं ऑप्शन बी हे उत्तर असणार आहे. तर जर म्हटलं तर याच्या संदर्भातला हा थोडक्यात प्रश्न आहे मित्रांनो. ठीक आहे, चला फक्त आपल्याला नाव अजून ते कोणत्या नावाने ओळखलं जातं हे विचारलं होतं मित्रांनो. तर बघा पुढील लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो सांगतील आपल्याला? तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा ऑप्शन क्रमांक 1 हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि हे जर म्हटलं तर उल्कापातामुळे तयार झालेले आपण म्हणू शकतो हे सरोवर आहे असं देखील आपण म्हणू शकतो. ठीक आहे, याच्यामध्ये जर म्हटलं तर आपल्याला जिल्हा विचारलाय तर बुलढाणा हे आपल्याला सांगता येईल. चला पुढील प्रश्न. तर बघा पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोणत्या किल्ल्यावरती झाला? तर कोणत्या किल्ल्यावरती? शिवनेरी. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आपल्याला जन्मस्थळ शिवनेरी सांगतील मित्रांनो. तारीख विचारली तर 19 फेब्रुवारी 1630 ही आपल्याला तारीख सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, अशा प्रकारचं आपण म्हणू शकतो. चला पुढील प्रश्न. तर चला आता पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे. पुढील प्रश्न, छत्रपती शिवाजी महाराजांची, ठीक आहे, छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी म्हणून कोणता किल्ला प्रसिद्ध होता? तो कोणता किल्ला प्रसिद्ध होता? तर रायगड. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. राज्याभिषेक कधी झाला मित्रांनो? ठीक आहे, आता राजधानी जर म्हटलं तर आता राज्याभिषेकवरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो याच्या संदर्भातला. तर 1674 प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे राज्याभिषेक संदर्भात. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा, महाराष्ट्रातील प्रसिद्ध वारली जी चित्रकला आहे कोणत्या समुदायाशी संबंधित आहे? वारली चित्रकला कोणत्या समुदायाशी संबंधित आहे मित्रांनो? तर आपल्याला यामध्ये काय सांगता येईल मित्रांनो? बघा ऑप्शन क्रमांक बी वारली समुदायाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर सांगता येईल मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, पैठणी साडीचे नाव कोणत्या ठिकाणावरून पडले आहे? तर पैठण या ठिकाणावरून पडलेलं आहे. ऑप्शन क्रमांक सी या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठिकाण देखील पैठणच असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा, पुढील प्रश्न दिला आहे, महाराष्ट्रातील कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे? तर कास पठार कोणत्या जिल्ह्यात आहे मित्रांनो? आपण म्हणू शकतो सातारा जिल्ह्यात आहे. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. आणि कास पठार जर म्हटलं तर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यात आहे. आणि पावसाळ्यामधील जर म्हटलं तर विविध रंगाची फुले आणि आपण म्हणू शकतो फुलांसाठी किंवा आपण म्हणू शकतो त्या वातावरणासाठी एक विशिष्ट प्रकारचं वातावरणासाठी ते प्रसिद्ध देखील आहे असं देखील आपण म्हणू शकतो मित्रांनो. जिल्हा इथं महत्त्वाचा असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा, भारताचे पहिले उपराष्ट्रपती कोण? उपराष्ट्रपती विचारलेत मित्रांनो. तर आपल्याला सांगता येईल डॉक्टर राधाकृष्णन. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. भारताचे पहिले उपराष्ट्रपती. चला पुढील प्रश्न. तर चला आता पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती कोण? तर आपल्याला काय सांगता येईल मित्रांनो? प्रतिभा पाटील. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर आपल्याला सांगता येईल मित्रांनो. कार्यकाळ जर विचार केला तर आपण 2007 ते आपण म्हणू शकतो 2012 हे असं आपल्याला त्यांचा कार्यकाळ सांगता येईल मित्रांनो. याच्या व्यतिरिक्त जर म्हटलं तर प्रतिभा पाटील या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती होत्या आणि त्याचा कार्यकाळ आपल्याला इथं मी सांगून घेतलेला आहे मित्रांनो. चला बाकी डिटेलमध्ये माहिती तशी नोट्समध्ये पण दिलेली आहे. त्याच्याविषयी इतर महत्त्वाचे IMP पॉईंट मी दिलेत मित्रांनो, तसं काळजी करू नका ना. टेस्टमध्ये पण तुम्हाला दिलेली आहे इतर माहिती पण. परंतु हा व्हिडिओ आपल्याला थोडासा पटकन आपले जे आहेत 70 प्रश्न एकाच व्हिडिओमध्ये कंप्लीट झाले. तर टेस्टचं जे स्वरूप आहे, एखाद्या विद्यार्थ्यानं जर आपली जी बॅच आहे ती जॉईन नसेल केली तर त्याला टेस्टचं स्वरूप किमान समजायला पाहिजे. त्यासाठी आपण एकाच व्हिडिओच्या माध्यमाने सर्व जी प्रश्नपत्रिका आहे ती सोडून घेण्याचा प्रयत्न करत असतो. ठीक आहे, तर बघा पुढे जर म्हटलं तर भारतातील हरित क्रांतीशी कोणाचे नाव इथं विशेषचे जोडले जाते? तर हा भारतामधील हरित क्रांतीशी कोणाचे नाव इथं जोडले जाते मित्रांनो? तर आपण म्हणू शकतो स्वामीनाथन. तर बघा स्वामीनाथन कुठे? ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला, आणि हरित क्रांती जर म्हटलं तर कृषी उत्पादन वाढीशी संबंधित आहे असं म्हणू शकतो. हरित क्रांती असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कशाशी संबंधित आहे? तर कृषी उत्पादन वाढीशी संबंधित आहे असं देखील आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, बँकिंग किंवा कृषी ग्रामीण अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून हे महत्त्वाचं असणार आहे. पुढे बघा, श्वेत क्रांतीचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? श्वेत क्रांतीचा संबंध तर दुधाशी आहे मित्रांनो, किंवा दूध उत्पादन याच्याशी संबंधित आहे असं देखील आपण इथं म्हणू शकतो मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढे बघा आपल्याला पुढील प्रश्न दिलेला आहे, ऑपरेशन फ्लडचा संबंध कोणत्या क्षेत्राशी आहे? तर ऑपरेशन फ्लडचा संबंध जर म्हटलं तर दुधाशी आहे मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न, भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे? भारतीय रेल्वेचे मुख्यालय कुठे आहे मित्रांनो? नवी दिल्ली. ठीक आहे, ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न दिलेला आहे, भारतातील सर्वात मोठे राज्य क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य आपल्याला इथे विचारलं आहे.
तर आपलं या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन क्रमांक ए, राजस्थान हे आपल्या प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. भारतातील सर्वात मोठं क्षेत्रफळानुसार राज्य आपल्याला राजस्थान सांगता येईल. पुढे बघा, कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रश्नांना इथे सुरुवात झालेली आहे. भाग 4 आपण बघत आहोत मित्रांनो. तर बघा, याच्यामध्ये जर म्हटलं तर कृषी उत्पादनातील मूल्यवर्धन म्हणजे काय, कृषी उत्पादनातील मूल्यवर्धन म्हणजे काय, तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय असणार आहे, प्रक्रिया. ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. थोडक्यात माहिती काय सांगता येईल मित्रांनो, कृषी मालावरती प्रक्रिया करून त्याचे मूल्य किंवा उपयुक्तता वाढवण्यासाठी मूल्यवर्धन म्हणजे जी पण उपयुक्तता किंवा आपण जे मूल्य आहे मित्रांनो ते वाढवण्यासाठी मूल्यवर्धन त्याचा समावेश होतो, त्याच्यामध्येच हे येतं असं आपण म्हणू शकतो मित्रांनो. थोडक्यात उदाहरण जर म्हटलं तर बघा, आता उदाहरण याच्यामध्ये मूल्यवर्धन याच्यामध्ये आपण काय म्हणू शकतो, जसं की दूध आहे मित्रांनो, ठीक आहे. दुधापासून जर म्हटलं तर दही केले मित्रांनो, ठीक आहे, दही केले. त्यासोबत जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो त्याच्यामध्ये पनीर केले, ठीक आहे, पनीर केले. तर आता हे जे दूध आहे ना मित्रांनो, तर याच्यावरती जी प्रक्रिया करणार ना, तर त्याला जर म्हटलं तर त्याला म्हणतात प्रक्रिया केल्यानंतर हे जे तयार होतं ना, तर याला म्हणतात आपलं मूल्यवर्धन, ठीक आहे. तर मग जसं की इथं कृषी उत्पादनातील मूल्यवर्धन म्हणजे प्रक्रिया करून, जसं की आपण एखादी किंमत वाढवण्यासाठी किंवा आपलं त्याचं जे आहे मित्रांनो मूल्य वाढवण्यासाठी आपण म्हणू शकतो. तर मूल्य वाढवण्यासाठी जी प्रक्रिया केली जाते तर त्यालाच मूल्यवर्धन असं आपण थोडक्यात आपल्या भाषेमध्ये म्हणू शकतो मित्रांनो, ठीक आहे. तर त्याच्यामुळे मूल्यवर्धन म्हणजे प्रक्रिया करणे असं आपण इथं थोडक्यात समजू शकतो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा, कृषी मालावर प्रक्रिया केल्याने कोणता फायदा होतो, तो कोणता फायदा होतो मित्रांनो, आपण म्हणू शकतो मूल्य वाढ होतं, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. जस्ट त्याच्याबद्दलच तुम्हाला इथं सांगितलं. आणि जी प्रक्रिया केली जाते मित्रांनो, ठीक आहे, जी प्रक्रिया केली जाते तर त्यालाच आपण काय म्हणतो, मूल्यवर्धन, ठीक आहे, मूल्यवर्धन. जस्ट तुम्हाला त्याच्यावरतीच इथं वरती प्रश्न आला होता, ठीक आहे. बघा पुढील प्रश्न, ग्रामीण भागातील शीतगृहाचा प्रमुख उपयोग कोणता, तर उपयोग काय सांगता येईल मित्रांनो, नाशवंत माल. जसं की याच्यामध्ये जर म्हटलं तर आपण म्हणू शकतो शीतगृहामध्ये फळे, भाज्या आणि इतर नाशवंत कृषी माल नियंत्रित तापमानामध्ये साठवला जातो असं आपण म्हणू शकतो. म्हणजे नाशवंत माल हे आपण याचा उपयोग सांगू शकतो मित्रांनो, ठीक आहे. चला पुढील प्रश्न. आपल्याला बघा, मधमाशी पालनाला कोणत्या नावाने ओळखले जाते, मधमाशी पालनाला कोणत्या नावाने ओळखले जाते, तर आपण म्हणू शकतो एपिकल्चर, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न जर म्हटलं तर बघा, रेशम उत्पादनाशी संबंधित कोणता आपल्याला रेशम उत्पादन संबंधित आपल्याला व्यवसाय कोणता आहे असं विचारलं मित्रांनो. म्हणजे ते व्यवसायाला काय म्हणतात मित्रांनो, तर सेरिकल्चर म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे रेशम किड्यांचे संगोपन करून त्यांना वाढवणं, त्याच्यानंतर त्यांच्यापासून रेशमचे उत्पादन करणं आणि या व्यवसायाला सेरिकल्चर म्हणतात मित्रांनो. ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. याच प्रकारे आपल्याला पुढे देखील म्हटलं तर बघा 56 नंबरचा प्रश्न, मत्स्य पालनाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात, ठीक आहे. तर मत्स्य पालनाला काय म्हणतात मित्रांनो, ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर होईल. आणि पुढे देखील त्याच टाईपचा प्रश्न आला मित्रांनो, फळबाग लागवडीला कोणत्या नावाने ओळखले जाते मित्रांनो, तर या देखील प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन डी, बरोबर, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. हे 2-3 प्रश्न फक्त तुम्हाला कधी कधी नाव देखील विचारलं जातं कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये, तर त्या हिशोबाने मी तुम्हाला परीक्षेचे स्वरूप जाणून देण्यासाठी इथे हे प्रश्न ऍड केले होते. तर बघा पुढील प्रश्न, कृषी क्षेत्रातील जैविक शेतीमध्ये कोणत्या साधनांना अधिक महत्त्व दिले जाते, तर कोणत्या साधनांना अधिक महत्त्व दिले जाते मित्रांनो, तर ऑप्शन क्रमांक बी, ठीक आहे, सेंद्रिय निविष्ठा. ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न. पुढील प्रश्न बघा, ग्रामीण भागातील कृषी प्रक्रिया उद्योगांचा प्रमुख फायदा कोणता, तर प्रमुख फायदा कोणता सांगता येईल मित्रांनो, रोजगार उपलब्ध होतो. ऑप्शन क्रमांक ए हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. चला पुढील प्रश्न बघा, शेवटचा जर म्हटलं तर कृषी व ग्रामीण अर्थव्यवस्था याच्यावरील प्रश्न मित्रांनो, शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री केल्यास कोणता फायदा होऊ शकतो, शेतमालाची थेट ग्राहकांना विक्री केल्यास कोणता फायदा होऊ शकतो याच्यामध्ये, तर बघा ऑप्शन क्रमांक काय सांगता येईल मित्रांनो, मध्यस्थी कमी होतं त्याच्यामध्ये, ठीक आहे. बाजारबंदी आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला इथं नक्की कोणता फायदा होतो, प्रमुख फायदा याचा विचारलाय, तर मध्यस्थी जे आहेत मित्रांनो ते कमी होतात. जसे की शेतीचा माल तुम्ही इथं तयार केला, आता इथं जर म्हटलं तर शेतीमाल तयार आहे, तर तो जर म्हटलं तर तुम्ही मार्केटला जाऊन विकता किंवा व्यापाऱ्याला जाऊन देता, ठीक आहे. व्यापाऱ्याला इथं बाजारला तुम्ही हा माल दिला, त्याच्यानंतर व्यापारी जर म्हटलं तर तो बाजारात नेतो, त्याच्यानंतर ते त्या बाजारामध्ये जे पण माल विकणारे असतात त्यांना पूर्ण सेल करतो, रिसेल करतो कमिशन काढून, आणि त्याच्यानंतर जे पण माल घेतात तो पुन्हा ग्राहकाला विकतो. तर आता जर म्हटलं तर शेतमालाची थेट ग्राहकांना जर विक्री केली तर मध्यस्थी जे आहेत मित्रांनो, जसं की व्यापारी, बाजार वगैरे, बाजार आपण म्हणू शकतो बाजार तळामध्ये जाऊन आपण बाजार विकणे किंवा आपला जो पण आहे मित्रांनो, तर त्याच्यामध्ये शेतमालाचं इथं जर म्हटलं तर आपण मध्यस्थी जे आहेत तेवढे पण इथं कमी होऊन जातात. तर तेच आपल्याला इथं फायदा विचारला आहे मित्रांनो. बाकी
पुढील प्रश्न बघा. पुढील प्रश्न बघा, आपल्याला जर म्हटलं तर आता अंकगणित व बुद्धिमत्ता. आता अंकगणितावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार नाही मित्रांनो, फक्त बुद्धिमत्तावरतीच प्रश्न विचारले जाणार आहे पुण्यासाठी. परंतु अंकगणित म्हणजे गणिताचा एखादा प्रश्न येऊ शकतो, जसे की समीकरण, ठीक आहे, समीकरण सोडवा, लसावी मसावीचा एखादा प्रश्न येऊ शकतो. तर अशा प्रकारचे एखादा प्रश्न येऊ शकतो. त्याच्यामुळे मी 1-2 प्रश्न आपल्या 10 प्रश्नांपैकी ॲड केलेले आहेत मित्रांनो याच्यामध्ये देखील, जेणेकरून तुम्हाला कसाही प्रश्न आला तरी तुमची प्रॅक्टिस असेल, रिव्हिजन असेल, तर तुम्ही त्या प्रश्नाचं उत्तर आरामशीर इथं देऊ शकता मित्रांनो. ठीक आहे, तर चला आता पुढील प्रश्न बघा आपल्याला काय दिलेला आहे मित्रांनो गणित बुद्धिमत्तावरती. 61 नंबरचा इथं 5 आहे. ठीक आहे, 5 पासून 11 आले, 11 पासून 23 आले आणि 23 पासून 47 आले. तर 5 पासून 11 कसे आले, 11 पासून 23 आणि 23 पासून 47. तर पुढे आपल्याला कोणती संख्या येईल, कोणतं आपल्याला ते सांगायचं आहे मित्रांनो. आता 5 पासून 11 कसे आले मित्रांनो, जर म्हटलं तर बघा 5 गुणिले काय क्रिया केली मित्रांनो, 5 गुणिले 2 केले. 5 गुणिले किती होते 2, तर 10 होतात. 10 मध्ये प्लस 1 केला. ठीक आहे, आपण म्हणू शकतो 10 मध्ये प्लस 1 केला तर 11 आले. तर इथं आपल्याला 11 बघण्यासाठी भेटतात. याच प्रकारे जर म्हटलं तर बघा 11 गुणिले 2 केलं मित्रांनो. ठीक आहे, तर 11 गुणिले 2 केलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 22. 22 मध्ये जर म्हटलं तर प्लस 1 केलं तर आपल्याला 23 उत्तर येतं. ठीक आहे, अशाच प्रकारचं जर म्हटलं तर पुढे आपल्याला करायचं आहे मित्रांनो 23 प्लस 23 गुणिले 2 करायचं आहे मित्रांनो. तर आपल्याला 23 गुणिले 2 केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो 45. ठीक आहे, सॉरी इथं बघा 45 नव्हे तर आपल्याला इथं 46 येतं. ठीक आहे, 46 आणि 46 प्लस 1 केलं तर 46 प्लस 1 केलं तर 47 आपल्या प्रश्नाचं इथं उत्तर आलं मित्रांनो. आता तीच क्रिया आपल्याला पुढे करायची मित्रांनो 47 गुणिले 2 करायचं. 47 गुणिले 2 केल्यानंतर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो 94. ठीक आहे, 94 उत्तर येतं. 94 त्याच्यानंतर प्लस त्याच्यामध्ये 1 केलं तर 95 उत्तर येतं. म्हणजे 95 हे आपल्या प्रश्नाचं इथं योग्य उत्तर असणार आहे. तर या सोप्या आपल्याला या टाईपचे प्रश्न विचारला जाणार. ठीक आहे, याच्यामध्ये अंकमाला आणि अक्षरमाला ही झाली आपली अंकमाला. याच टाईपचे अक्षरमाला काय अक्षर दिले जातील आणि पुढचं अक्षर कोणतं येईल ते आपल्याला ओळखायला सांगितलं जाईल. या टाईपचे 100% तुम्हाला प्रश्न विचारला जाणार. अंकमालावरती असणार शब्द, त्यासोबत आपल्याला अंक आणि अक्षरमाला दोन्हीवरती प्रश्न विचारले जाणार. पुढचं अक्षर कोणतं येईल किंवा पुढचा अंक कोणता येईल अशा प्रकारचा तुम्हाला नक्की प्रश्न विचारला जाणार. चला पुढील प्रश्न बघूयात मित्रांनो. पुढील प्रश्न तर थोडेसे जर म्हटलं तर हे जे आहे आपली साईज इथं कमी करून घेतो जेणेकरून आपल्याला व्यवस्थित समजेल. इथं बघा पहिल्यांदा जर म्हटलं तर 81 दिलं आहे. 81 पासून 72, त्यानंतर 72 पासून 63, त्याच्यानंतर 54. आता ही संख्या कमी कमी होत आलेली आहे मित्रांनो. कमी कमी होत आली म्हणजे जर म्हटलं तर आपल्याला इथं काय झालेलं मित्रांनो नक्की. आता 81 पासून 72 आले म्हणजे किती मायनस झाले मित्रांनो. जेव्हा 81 मधून 9 मायनस केले तर 72 होतात मित्रांनो. त्याच प्रकारे जर म्हटलं तर 72 मध्ये जर म्हटलं तर 9 मायनस अजून केले तर आपल्याला 63 उत्तर येतं. ठीक आहे, या स्वरूपामध्ये. आता 63 मधून पुन्हा 9 मायनस केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो, तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर येतं 54. ठीक आहे, तर याच प्रकारे आता 54 मध्ये जर म्हटलं तर 9 मायनस करायचे मित्रांनो, तर मग आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार 45 मित्रांनो. ठीक आहे, तर 45 म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा एका संख्येचा 40% भाग 64 आहे तर ती संख्या कोणती. एका संख्येचा 40% भाग आपल्याला 64 आहे तर ती संख्या कोणती आपल्याला असं विचारलेलं आहे. आता डायरेक्टली आपण इथं पर्सेंटेजमध्ये इथं काढू शकता. 40% भाग काढायचा म्हणजे एका संख्येचा 40% भाग आपल्याला 64 दिला आहे. ठीक आहे, तर 64चे आपल्याला 40 आपण असं म्हणू शकतो 64चा आपल्याला 40% भाग काढायचा आहे. ठीक आहे, म्हणजे आपण कसं करणार 64 गुणाकारात इथं आपल्याला 100 पैकी काढायचे पर्सेंटेजमध्ये आणि हा भागाकार आपण इथं 40 आहे तसं काढणार कारण 40% दिलेला आहे. तर डायरेक्टली आपण हे कटआउट जे आहे ते करू शकतो डायरेक्टली असं, नाही तर डायरेक्टली भागाकार गुणाकार करून आपण हे सोडू शकतो. तर आपण जर भागाकार गुणाकार केला तर आपलं 160 इथं उत्तर येतं मित्रांनो. ठीक आहे, 160 म्हणजे जर म्हटलं तर ऑप्शन क्रमांक बी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला दिलेला आहे 1500 वर 12% सूट दिल्यास तर आपल्याला विक्री किंमत किती असं म्हटलेलं आहे. 1000 म्हणजेच 1500 वरती 12% सूट दिल्यास तर आपल्याला विक्री किंमत किती आहे असं विचारलं. तर आता याच्यामध्ये जर म्हटलं तर 12% आपल्याला सूट द्यायची मित्रांनो, तर म्हणजेच आपल्याला 1500चे 12% म्हणजेच आपण म्हणू शकतो 1500च्या आपल्याला काय करायचं मित्रांनो 12% काढायचे मित्रांनो. 1500च्या 12% जर काढलं तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येतं मित्रांनो 180 येतं मित्रांनो. आता 180 येतं परंतु आपल्याला ही 12% सूट दिल्यास विक्री किंमत काय. मग आता 1500 मधून आपल्याला हे 180 मायनस करावं लागणार. ठीक आहे, 180 मायनस केले तर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय येणार मग मित्रांनो. मूळ जर म्हटलं तर ते मायनस केले तर 1320 उत्तर येतं. तर मग विक्री किंमत जी आहे ती 1320 झाली मित्रांनो. फक्त पर्सेंटेज काढायचं होतं, पर्सेंटेज आल्यानंतर आपल्याला ते मायनस करायचं होतं. ठीक आहे, चला पुढील प्रश्न बघा एका वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये आहे. त्याच्यामध्ये जर म्हटलं तर 25% मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. 25% नफा मिळवायचा आहे. आता याच्यामध्ये जर म्हटलं तर
600चं जर म्हटलं तर आपल्याला सर्वप्रथम 25% काढावं लागणार. ठीक आहे, 600चे 25% आपण काढण्यासाठी जर म्हटलं तर असं हे घेऊ शकतो मित्रांनो. हे 600चे आपण म्हणू शकतो 600चे असं इथं थोडक्यात जर म्हटलं तर 600चे आपण 25%. ठीक आहे, 600चे 25% आपण काढणार. तर जर म्हटलं तर आपण डायरेक्टली ह्या याच्यानुसार सर्व उदाहरणं आहेत मित्रांनो पहिल्या टॉपिकनुसार. तर आता 600चे 25% काढलं तर याच्यामध्ये किती येतं 25% म्हणजे जर 50% काढलं तर 300 येतं. ठीक आहे, आणि त्याच्या अजून हाफ केलं तर आपलं किती येतं 150. ठीक आहे, म्हणजे 25% किती झालं 150 म्हणजे 150 येतं. ठीक आहे, तर आपल्याला ती वस्तू जर म्हटलं तर आपल्याला 25% नफा मिळवायचा असेल तर आपल्याला विक्री किंमत किती द्यावी लागेल, किती किंमत आपल्याला त्याच्यामध्ये मिळते मित्रांनो. तर आता फक्त 600 मध्ये आपल्याला ही जी 25% किंमत मिळाली ती मिळवायची. 600 प्लस ही आपल्याला 150 ही पर्सेंटेजमध्ये मिळाली. तर ते आपलं प्लस करायचं. प्लस झाल्यानंतर आपल्याला काय करायचं 750 टोटल प्लस केल्यानंतर आपली किंमत येते 750. तर विक्री किंमत ही आपल्याला इथं भेटली. म्हणजे एका वस्तूची खरेदी किंमत 600 रुपये मित्रांनो. त्याची 25% नफा मिळवायचा असेल तर विक्री किंमत किती. आता सर्वप्रथम 600चे 25% आपल्याला काढावं लागणार. 600चे 25% म्हणजे आपल्याला किती होईल 150 रुपये होईल. ते कसं 600 मधून जसं की आपल्याला 50% केलं 600चे निम्मे भाग केले तर 300 येतं आणि 300च्या निम्मं केलं तर आपल्याला 150 येतं म्हणजे ते झालं 25%. 25% 150 झालं तर फक्त 600 मध्ये हे प्लस आपल्याला 150 केलं आणि टोटल बेरीज करून त्याचं लगेच आपल्याला उत्तर सांगता येईल मित्रांनो. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. एका रांगेत अमोलचा क्रमांक डावीकडून 13वा आणि उजवीकडून 18वा आहे तर त्या रांगेत एकूण किती व्यक्ती आहेत मित्रांनो. जसं की इथं जर म्हटलं तर इथं आहे अमोल. ठीक आहे, इथं आहे अमोल. इकडून जर म्हटलं तर आपण म्हणू त्याचा 13वा क्रमांक आहे आणि इकडून जर म्हटलं तर त्याचा क्रमांक किती आहे मित्रांनो, त्याचा क्रमांक इथं 18वा आहे मित्रांनो. ठीक आहे, इकडून 18वा आहे. ठीक आहे, तर एकूण रांगेत किती मुलं आहेत. तर असे उदाहरण आलं तर आपल्याला टोटल ज्या संख्या त्यांची बेरीज करायची आणि एक मायनस करायचं लगेच आपलं उत्तर येऊन जातं. आता एक मायनस का करायचं, जसं की हा अमोल आहे तो एकदाच पकडला जाईल. एक तर इकडून 13वा किंवा इकडून 18वा, कारण 2 वेळेस अमोल इथं पकडू शकत नाही कारण तो एकच व्यक्ती आहे, त्याच्यामुळे एक मायनस करावा लागतो. आता 13 आणि 18 टोटल जर म्हटलं तर यांची टाकली फक्त आपल्याला बेरीज करायची मित्रांनो. ठीक आहे, तर आपलं प्रश्नाचं योग्य उत्तर काय येतं मित्रांनो बघा 13 + 18 31 येतं. -1 केलं तर उत्तर येतं 30. म्हणजे ऑप्शन क्रमांक बी प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा आपल्याला अक्षरमालावरती आलाय. रोड हा शब्द असा लिहिला जाईल त्याच्यानंतर बँक शब्द कसा लिहिला जाईल असं म्हटलेलं आहे. म्हणजे रोड पासून हा शब्द तयार झाला तर बँक पासून कोणता शब्द तयार होईल मित्रांनो. तर आपण कसं करू शकतो मित्रांनो. मग आता रोड पासून जर म्हटलं तर इथं आपल्याला हे RS जसं की पुढचं अक्षर घेतलंय OP. ठीक आहे, त्याच्यानंतर AB, त्याच्यानंतर DE म्हणजे पुढचं अक्षर घेतलेलं आहे. म्हणजे बी पासून कोणता शब्द तयार होईल, बी पासून सी पहिल्यांदा येईल, त्याच्यानंतर एच्या पुढचं अक्षर कोणतं बी, त्याच्यानंतर एनच्या पुढचं कोणतं अक्षर सांगता येईल O, त्याच्यानंतर केच्या पुढचं एल. ठीक आहे, तर हा शब्द इथं तयार होतो. म्हणजे ऑप्शन क्रमांक कोणतं असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. +1 फरक आहे आपल्याला बघण्यासाठी भेटेल. तर ठीक, चला पुढील प्रश्न बघा. आपल्याला जर म्हटलं तर एक व्यक्ती पश्चिमेकडे 7 मीटर चालतो, नंतर तो डावीकडे वळून 5 किलोमीटर चालतो, तर सुरुवातीच्या ठिकाणावरून तो कोणत्या दिशेला आहे. ठीक आहे, आता जर म्हटलं तर एक व्यक्ती इथं होता, तर जर म्हटलं तर पश्चिमेकडे आपण इथं पूर्व पश्चिम दिशा काढून घेणार. ठीक आहे, ही झाली पूर्व पश्चिम, ही झाली उत्तर. ठीक आहे, तर एक व्यक्ती जर म्हटलं तर पश्चिमेकडे 7 मीटर चालतो, त्याच्यानंतर डावीकडे वळून तो पुन्हा 5 किलोमीटर चालतो, तर तो कोणत्या दिशेला असणार आहे मित्रांनो, नैऋत्य दिशेला असणार आहे. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न बघा. पुढील काय प्रश्न दिलेला आहे. ए हा बी पेक्षा मोठा आहे, सी हा ए पेक्षा मोठा आहे, डी हा बी पेक्षा लहान आहे, तर आपल्याला सर्वात मोठा कोण असं विचारलेलं आहे मित्रांनो. तर मांडणी आपण कशी करणार मित्रांनो. तर बघा आपण जर म्हटलं तर सर्वप्रथम ए हा बी पेक्षा मोठा आहे म्हणजे ए हा बी पेक्षा मोठा आहे, हे मोठं चिन्ह या साईडला. ठीक आहे, सी हा ए पेक्षा मोठा आहे, सी हा ए पेक्षा मोठा आहे म्हणजे या साईडला. डी हा बी पेक्षा मोठा आहे, आता डी हा बी पेक्षा मोठा आहे, परंतु बी तर इथंच दिलेला आहे का नाही. तर आपल्याला काय विचारलं मित्रांनो, सर्वात मोठा कोणता. आता इथं जर म्हटलं तर बी फक्त आपल्याला जर म्हटलं तर डी पेक्षा मोठा आहे, म्हणजे आपण थोडक्यात असं म्हणू शकतो डी हा बी पेक्षा मोठा नव्हे तर लहान आहे. ठीक आहे, इथं म्हणजे मांडणी लगेच इथंच प्रश्नाचं उत्तर येऊन जाते. डी जो आहे तो बी पेक्षा लहान आहे म्हणजे इथं डी येईल मित्रांनो. ठीक आहे, तर सर्वात आपल्याला मोठं विचारलंय म्हणजे सर्वात मोठं कोण होईल, सी होईल मित्रांनो. ऑप्शन क्रमांक डी हे प्रश्नाचं उत्तर होईल म्हणजे सी. ठीक आहे, चला पुढील प्रश्न. आज सोमवार आहे तर 25 दिवसानंतर कोणता वार होईल. तर आज सोमवार आहे तर 25 दिवसानंतर कोणता वार होईल. तर आठवड्यात दिवस असतात 7, आपण डायरेक्टली इथं 25ला 7ने भागणार. ठीक आहे, आपण म्हणू शकतो 25 भागिले 7
किती आपलं प्रश्नाचं उत्तर येतं, बाकी किती उरते मित्रांनो, आपण म्हणू शकतो बाकी 7-21, ठीक आहे. म्हणजे बाकी जर म्हटलं तर 4 उरते, बाकी 4 उरते. तर मग आज सोमवार आहे तर तिथून पुढे 4 वार प्लस करा, ठीक आहे. 4 वार प्लस केल्यानंतर आपलं काय उत्तर येतं, शुक्रवार, ठीक आहे. शुक्रवार म्हणजे ऑप्शन क्रमांक काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक सी हे प्रश्नाचं इथे योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. तर या स्वरूपामध्ये संपूर्ण जे पेपरचं स्पष्टीकरण आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमाने जाणून घेतलेलं आहे. पुढे बघा लगेच आन्सर की इथं सुरू झालेली आहे. पुढे जर म्हटलं तर विभागानुसार आपण जे प्रश्न कव्हर केले त्याची माहिती आणि स्पष्टीकरण तुम्हाला लगेच इथं बघण्यासाठी भेटेल या स्वरूपामध्ये. तर बाकी जर म्हटलं तर या नोट्स तुमच्यासाठी खूप महत्त्वाच्या असणार आहेत मित्रांनो. स्पेशल जिल्हा बँकेसाठी आपल्या या शिपाई पद भरतीसाठी संपूर्ण काय डिटेलमध्ये दिलेलं आहे या नोट्समध्ये. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे बाकी सर्व माहिती भेटून गेलेली असेल. तर सर्वप्रथम तुम्हाला नोट्स आणि टेस्ट दोन्हीसाठी इथं जॉईन होणं महत्त्वाचं असणार आहे. कारण याच्यामध्ये आपल्याला या टेस्ट सिरीज ही खूप महत्त्वाची असणार आहे. याच्यामध्ये संपूर्ण डिटेलमध्ये आपले क्वेश्चन आन्सर तुम्हाला भेटून जातील, स्पष्टीकरण भेटून जातील. परंतु त्याच्या अगोदर डिटेलमध्ये माहिती आणि प्रश्न उत्तरांची प्रॅक्टिस करण्यासाठी या नोट्स महत्त्वाच्या असणार आहेत. तर कोणत्याही नंबरवरती तुम्ही पेमेंट करू शकता मित्रांनो. 2 नंबर दिलेले आहेत आणि कोणत्याही नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट पाठवू शकता मित्रांनो महत्त्वाच्या टेस्ट सिरीज आणि नोट्ससाठी, ठीक आहे. स्पेशल पुण्यासाठी आपण ही टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे. तर अगदी 2-3 दिवस बाकी आहे, तर याचा लाभ घ्यायला विसरू नका. तर चला, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला लगेच जॉईन व्हा, ठीक आहे. चॅनलला देखील सबस्क्राईब करा, जी बिल तिलाही क्लिक करा आणि एक व्हॉट्सअप ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये उपलब्ध करून देतो, त्याला देखील तुम्ही जॉईन व्हा, ठीक आहे. त्या ग्रुपवरती तुम्हाला अपडेट दिले जातात. तर चला भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.